गावाकडलं लगीन असं त्याचं नाव दिलं. काय पहिले आलेल्याचं मनोगत म्हणून मला उभं केलं. त्यावेळी मी हा किस्सा त्यांच्या समोर सांगितला की असं असं झालं होतं. असं झालं होतं, खरंच असं झालं होतं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणून 3 वर्ष डिबार. आणि मग ती रिप्लेसमेंट करावी लागते. बरोबर. तर अशा वेळेला म्हणजे ते काय गणित साधारण ते लेखकाच्या मनात असतं, नाही तर त्यांनी एवढं सोपं नाहीये वगैरे असं काही नसतं वगैरे असं करून त्यांनी त्यावेळेला काय आम्हाला म्हणजे दुर्लक्षितच केलं. ओव्हर पॉवर करतोय त्याला थोडंसं खाली आणायला पाहिजे, किंवा असा विचार कधी मग लेखक करतो का? म्हणजे तरुणांना आता किंवा कोणालाही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट जर व्हायचं असेल तर काय संधी उपलब्ध आहेत का, आणि त्याच्याकरता वेगळं काय ट्रेनिंग घ्यायला लागतं? रसिक मोहिनी. हॅलो, नमस्कार. रसिका तितुका मेळवावा अर्थात रसिका मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिका मोहिनी चॅनलवर आपण पॉडकास्ट अपलोड करतोय. नवीन माहिती, नवीन गेस्ट येत आहेत. तुम्हाला ते आवडतात, तुम्ही तुमच्या कॉमेंट्सही देता, त्याकरता मनापासून धन्यवाद. आता एकच छोटीशी विनंती आहे, रसिका मोहिनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ लगेच बघता येतील. आणि आम्हाला सुद्धा तुमच्यासारखे सबस्क्रायबर्स मिळाले की खूप आनंद होईल. चला तर मग आजच्या नवीन पॉडकास्टकडे वळूया. आजचे जे आपले गेस्ट आहेत ते एक स्वतः उत्कृष्ट अभिनेते आहेत. तेवढंच नाही, लेखक, दिग्दर्शक, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, एकपात्री कलाकार असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जवळजवळ 125 पेक्षाही जास्त नाटकं, एकांकिका त्याच्यामध्ये अभिनय केलाय, लिहिलेली आहे, दिग्दर्शन केलेलं आहे. स्टोरी ॲपवर त्यांच्या कथा सुद्धा आहेत. आणि एकपात्री कलाकार असल्यामुळे त्यांचे विविध ठिकाणी कार्यक्रमही होत असतात. तर भेटूया. आजचे गेस्ट आहेत संजय डोळे. नमस्कार संजय, रसिका मोहिनीच्या या पॉडकास्टवर तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस. आणि आत्ताच मी तुझी जी ओळख करून दिली आहे त्याच्याच अनुषंगाने मला विचारायचंय की स्टेजवर पहिलं पाऊल तुझं कधी पडलं? असं म्हणजे पहिलं पाऊल तसं लहानपणीच पडतं सगळ्यांचं त्याप्रमाणे. शाळेत गॅदरिंग मध्ये? गॅदरिंग म्हणण्यापेक्षा अगदी 3री किंवा 4थीत असताना रामरक्षा स्पर्धा, तर ते नाही का रामरक्षा पाठ करून वगैरे अशी त्या काळी पण होती, आताही असतात आपल्या, आपण पाहतो. बरोबर. त्यावेळेला पहिल्यांदा मी केलं रामरक्षा वगैरे आणि त्याच्यामध्ये मिळालं मला बक्षीस. पण त्याच्यानंतर खूप मोठी गॅप गेली परत. अच्छा. मग एकदा 9वी 8वी 9वी मध्ये असताना त्यावेळेला बुटका होतो बऱ्यापैकी मी. मग हिमगौरी आणि 7 बुटके नावाचं नाटक बसवलं आमच्या एका बाई. मग त्याच्यामध्ये बुटक्यांचा प्रमुख म्हणूनच मला भूमिका मिळाली. दुसरं भाऊ. मग पुन्हा एक गॅप गेली आणि मग त्याच्यानंतर कॉलेजच्या साधारणपणे सेकंड लास्ट इयरला म्हणजे SY मध्ये वगैरे असताना नाट्यवाचन वगैरेची सुरुवात झाली. मग तेव्हापासून जो प्रवास सुरू झाला तो मात्र अखंडित आहे. अखंडित आहे, अजूनही चालू ठेवलेला आहे. करेक्ट करेक्ट. वा, छान. मग तुझं लेखन, दिग्दर्शन, अभिनय हे जे तुझं अव्याहत चालू आहे, तर हे तू जाणीवपूर्वक निवडलेलं होतं का म्हणजे लहानपणापासूनच ते मनात होतं की मी हेच होणार आहे? असं काहीही मनात वगैरे नव्हतं. मुळात आमच्या घरामध्ये असं कोणीतरी करतंय किंवा असं काहीच नव्हतं. बर. मलाच ती म्हणजे SY नंतर ते काय म्हणतो आपण, आपल्याला एक असा स्पार्क पॉइंट लागतो ना, करेक्ट, तसा तो व्हावा लागतो. अदरवाईज SY पर्यंत तर मी म्हणजे 4 मित्र, 5वा आलं तर मी बोलायचो सुद्धा नाही, अशी एकूण सगळी परिस्थिती होती. आणि ह्या फील्डशी तर काही संबंधच नव्हता. म्हणजे केव्हा तरी ते हिमगौरी आणि 7 बुटकेमध्ये एक काम केलेलं वगैरे ते लक्षातूनही गेलेलं होतं. पण समूह कॉलेजमध्ये असताना झलक नावाची संस्था आहे पुण्यामध्ये. रसिका तुझ्यासाठीचे सुमारे 1500-1700च्या वर प्रयोग गेले 30-35 वर्षात करतात. अविनाश वैजापूरकर म्हणून आहे तो. तर त्यांनी आंतरवर्गीय स्पर्धा होत्या. मी ह्याला होतो, MS कॉलेजला होतो. त्या आंतरवर्गीय स्पर्धा होत्या आणि त्याला त्याच्या नाट्य वाचनामध्ये एक जेंट्स कमी पडत होतं पात्र, म्हणजे त्यांना मिळतच नव्हतं कोणी थोडक्यात. आणि तो शाळेत असल्यापासून कामं करायचं वेगवेगळी. नंतर तो गाण्यात पडला, नाटकात काही राहिला नाही फारसा. पण ते शाळेमध्ये तो नटसम्राट फार छान करायचा ना, वाचन वगैरे असं. आणि तो कावेरीची भूमिका करायचा. बर. कावेरी तो वाचायचा, स्त्री भूमिका वाचायचा. आणि त्याला नटसम्राट म्हणजे आप्पा बेलवलकर वाचायला कोणी मिळत नव्हतं.
म्हणून त्याने बरं आमचं कॉलेजमध्ये असताना सगळा मुक्काम कॅरम वगैरे खेळणे इकडेच जास्त असायचा आणि म्हणजे लेक्चर झाल्यानंतर तिथे बराच वेळ आम्ही असायचो. तिथं तो एक दिवशी आला होता तर आमची तोंडओळख होती शाळेत बावे स्कूलमध्ये असल्यामुळे. तेवढी तोंडओळख मला म्हटलं तू करतोस का काहीतरी. म्हटलं काय करायचं. नाही असं एक नाट्य वाचन आहे आपल्याला करता आलं तर. मी काही केलेलं नाही मला काहीही माहिती नाही म्हटलं त्यातलं. नाही तू ये तर म्हणला बघू कसं वाचतोयस. मी गेलो त्याला बरं वाटलं एकूण वाचन. मग मी पण अर्थात कष्ट घेतले त्यांनी जे शिकवलं म्हटलं तू जसं शिकवशील तसं मी करेन मला माहित नाही. त्यांनी शिकवलं चांगलं झालं आणि मिळालं ना बक्षीस त्यावेळेला चक्क. म्हणजे त्या नाटकालाही मिळालं मलाही वैयक्तिक मिळालं. त्याला कावेरीचं तर हातखंडाच रोल होता त्यांनीही मिळवली बक्षीस. ती सुरुवात खऱ्या अर्थाने म्हणताय. मग तेव्हा असं कुठेतरी वाटलं मनात किंवा अरे वेगळं आहे आणि हे आपल्याला जमतंय काय. ते झाल्यानंतर मग दुसऱ्या वर्षी पण एक केली एक त्यावेळेला मी सखी शेजारणी केलं दुसऱ्या वर्षी. शरद तळवलकरांचा नाही नाट्यवाचन होतं. मग तो मी यांचा रोल शरद तळवलकरांचा रोल तो मी वाचला. त्यालाही चांगलं बक्षीस मिळालं. मग कॉलेज संपल्यानंतर मला वाटलं की याच्यात काहीतरी कुठेतरी शोध घ्यायला पाहिजे आपण आपला. आणि मग तो 82 साली मी भरतनाट्य मंदिरचा नाट्य प्रशिक्षण वर्ग जॉईन केला. राजाभाऊ फडणीस होते, अमित त्रिभुवन आत्ताचा प्रख्यात निवेदक त्याचे वडील जयंत कुमार त्रिभुवन ते शिकवायला होते. बिपिन कामुलकर म्हणून होते. अशी छान शिक्षक मंडळी होती त्यावेळेला सगळी आम्हाला. आणि ते पहिलं पाऊल म्हणजे मग भरत मधलं पाऊल म्हणशील तर ते पहिलं. आणि तिथून मग ते नाट्य प्रशिक्षण शिकायला सुरुवात झाली. आणि तिथून पहिला प्रवास जो सुरू झाला तो एकदम काही तुम्हाला असं कोणी नाटकात घेत नाही असं किंवा एकदम एकांकिकांमध्ये सुरुवात झाली किंवा नाटकात तुम्हाला घेतलं असं कधीच होत नाही. मग काय करायचं मग स्वतःला काहीतरी एक शोध पाहिजे ना आपला. मग आम्ही त्यावेळेला वऱ्हाड निघालंय लंडनला फार जोरात सुरू झालं होतं म्हणजे लक्ष्मणराव देशपांडे वगैरे मंडळी. तो गमतीशीरच किस्सा आहे म्हणजे सगळा. तर त्यांनी काय म्हणाले की एकदा संध्याकाळी आणि सुरुवात होती वऱ्हाड निघाले लंडन आणि सुरुवातीला एकपत्री प्रयोगाला एवढी काही गर्दी वगैरे असं कन्सेप्टच नवीन होता. त्याच्या आधी मुरलीधर राजूरकर म्हणून होते ते करायचे पण त्यांनी असं कधी खूप मोठे थिएटर शो केल्याचं ऐकिवात नव्हतं. यांनी थिएटर शोला सुरुवात केली होती आणि भरतलाच एकदा सुरुवातीचा काळ अगदी सुरुवातीचा काळ म्हणजे त्यावेळेला तर 2 तासाचा किंवा 2.5 तासाचा सुद्धा नव्हता तो कार्यक्रम. अगदी 60 मिनिटं 70 मिनिटं असा होता का 2-2.25 तास असेल म्हणजे दीर्घांकासारखं साधारण स्वरूप होतं त्याचं. आणि आम्हाला कोणीच नव्हतं म्हणून सगळ्या नाट्य प्रशिक्षण वर्गाला गर्दी नव्हती. सगळा नाट्य प्रशिक्षण वर्ग खाली नेऊन आम्ही बघितला सगळा छानपैकी. तर तो झाला. काही गर्दी थोडीफार होती. ते झाल्यानंतर मग पुन्हा एक काळ गेला थोडा पण तेव्हापासून तो कुठेतरी डोक्यात बसला. एकपत्री असं काहीतरी करता येतो बरं का असं एक डोक्यात बसलं. आणि मग काही काळ गेला 1 महिना 1.5 महिन्यानंतर 1.5-2 महिन्यामध्ये लक्ष्मणरावांचे प्रयोगाची हे पण लोकप्रियता वाढली गर्दी व्हायला लागली. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा भरतनाट्य मंदिरला प्रयोग लागला. परत बघितला आणि आम्हाला मार्गदर्शन करा म्हणून आम्ही त्या रूम मध्ये गेलो VIP मध्ये संपल्यानंतर. तर त्यांनी एवढं सोपं नाहीये वगैरे असं काही नसतं वगैरे असं करून त्यांनी त्यावेळेला काय आम्हाला म्हणजे दुर्लक्षितच केलंय त्या काळात. आणि त्यांना गर्दी होती आणि आम्ही अगदी चिल्लू गेलो. तर त्याच्यात त्यांनी आम्हाला दुर्लक्षित करून टाकलं. ते झालं ते आणि मग म्हणलं मग ते डोक्यात कुठेतरी बसलो अरे असं केलं राव आपल्याला याला काय अर्थ आहे ना. मग मी आणि मला उतरतो आम्ही अशी थोडस काहीतरी चर्चा करून वगैरे वरची पायरी नावाचा एका काय गावाकडच्या मुलाचा अशा पद्धतीची स्टोरी लिहिली. आम्ही लिहिली ती त्याची थोडी मदत होती मी लिहिली ती सगळी आणि ती बसवली. फार नव्हतं ते सुरुवातीला ते एक 20 मिनिटाचं होतं. गावाकडलं लगीन असं त्याचं नाव दिलं आणि गावाकडल्या लग्नाचं एक दृश्य उभं केलं आणि ते लिहून ते केलं. ते अजूनही कोणी मुलं करतात स्पर्धांना. आणि ते गावाकडलं लगीन घेऊन स्पर्धा एकपत्रित स्पर्धा कुठे त्याचा शोध सुरू केला. मग भरतची स्पर्धा होती त्यावेळेला वसुमती बिजापुरे करंडक. आता होत नाही तो पण पूर्वी तो खूप मोठ्या प्रमाणावर होता. तर तो एकपत्रित प्रयोगात भाग घेतला. तिथं पहिलंच बक्षीस मिळालं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या जेवढ्या एकपत्रीच्या स्पर्धा होत्या ना सगळीकडे मला पहिली बक्षीस. त्यामुळे प्रत्येक ठिकाणून 3 वर्ष डिबार
दुसऱ्यांदा नाही यायचं. परत नाही भाग परत घेता 3 येत. वर्ष नाही. असं होत 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 तितकं झालं आणि मग मी तो मोठा केला पुढे प्रयोग. अच्छा, वाढवला. पूर्ण साधारण 2.5 तासाचा केला. अरे वा. नवीन लिखाण करून हम्म, पुढे हम्म, मागे असं ते करून तो सगळा 2 तास गेला. त्याचे बरेच प्रयोग केले मी. 1200-1500च्या वर प्रयोग झाले असतील बापरे. त्याचे माझे. बर. छोटे छोटे असे म्हणजे थिएटर शो फार नाही केले त्याचे, पण याच असे नावाने खूप केलंस? ठिकाणी वरची पायरी या नावाने वरची केलं. पायरी ना. आणि खूप ठिकाणी केले. आणि त्याच्यानंतर एकदा 2-2.5-3 वर्षानंतर औरंगाबादची स्पर्धा होती. औरंगाबादला स्पर्धा झाली एकपात्रीची आणि मला तिथेही पहिलं बक्षीस ठरलेलंच. म्हणजे आमच्या त्यावेळची जी काही मंडळी होती ना, बरोबर येणारी किशोर साव होता किंवा नगरची काही एकपात्रीमध्ये भाग घेणारी मुलं होती, ते आम्ही हमखास सगळी मंडळी एकपात्रीच्या स्पर्धेला हे एकमेकांना दिसायचोच. मी उतरला दिसलो किंवा थिएटरमध्ये दिसलो, अरे आला का हा? असे आमचे धडकी बाकीच्यांना. एकमेकांना फ्रेंडली होतं सगळं आणि छान. तर ते खुश असायची पोरं सगळे. मग आम्ही तर तिथेही मला पहिलं बक्षीस मिळालं आणि त्याचा बक्षीस समारंभ नेमका लक्ष्मणरावांच्या हस्ते होता. बरं. त्यांच्या लक्षात होतं का आधीच? नाही, त्यांच्या नव्हतं लक्षात असं. वा मस्त छान. आणि पहिला आलेल्यांना करून दाखवायचं ना हो परत, हो. त्यामुळे मी ते करूनही दाखवलं. ते खुश झाले, त्यांनी बक्षीस वगैरे दिलं. मग काय पहिले आलेल्याचं मनोगत म्हणून मला उभं केलं. त्यावेळी मी हा किस्सा त्यांच्या समोर सांगितला की असं असं झालं होतं. असं झालं होतं, खरंच असं झालं होतं. पण त्याच्यानंतर वगैरे नाही ना. पण त्याच्यानंतर त्यांच्याशी खूप छान मैत्री झाली. पुढे भरतनाट्य मंदिरचा एक एकपात्रीचा महोत्सव केला होता. त्यावेळेला मी कार्यवाह होतो, त्यावेळेला ते आले. मग नेहमी गप्पा वगैरे असं व्हायचं. पण म्हणजे असा एक तो छान प्रवास आहे की अगदी तो असं काही शिकवत नसतो इथपासून अगदी बैठकीतली गप्पा टप्पा अशी झाली. पण हा एक सांगण्यासारखं नक्कीच भाग अनुभवाचा भाग होता. तिथे एकपात्रीची सुरुवात झाली. बरं. ग्रेट. त्याच्यानंतर निवेदन केली. मग कारण पुढे अविनाश वैजापूरकरने मी झलक नावाची संस्था काढली. त्यावेळी सुरुवातीचे आम्ही म्हणजे मी संगीतकार आत्ताचे अजय पराड म्हणून ते दयानंद घोटकर, ही सगळी म्हणजे ही सगळी आत्ताची छान नावाजलेली जी मंडळी आहेत ती सगळी आम्ही सुरुवातीला झाली. म्हणजे सायकली होत्या आमच्याकडे त्यावेळेला. सायकलला मागे कॅरियर असायचं, त्या कॅरियरवर हे ठेवायची, हार्मोनियम ठेवायची. तबला 2 जण हातात घ्यायचे आणि घेऊन कसे आम्ही कुठे कुठे प्रयोग करायचा. अगदी सुरुवातीला 4 ते 5 लोक. जयंत साने म्हणून होता हा, याला व्हायोलिनला होता, आणि मी निवेदक असायचो. बरं. ओके. अशी झलकचे सुद्धा खूप प्रयोग केले. जवळजवळ म्हणजे आम्ही 3-4 नंतर मग विनीता पिंपळखरे पण होती, उपेंद्र खरे होता, हे सगळे नंतरचे. पण सुरुवातीचे जवळजवळ 300-350 प्रयोग आमची अशी ठरली. पुण्याच्या बाहेर पण करत होतात? हो, पुण्याच्या बाहेर पण. अच्छा. पुण्याच्या बाहेर खूप ठिकाणी. म्हणजे रसिका तुझ्यासाठी हा कार्यक्रम त्यावेळेला खूपच फेमस होता. पण तो कार्यक्रम साधारणपणे संपत आलेला होता. म्हणजे कुठे कुठे बिझी झाली होती लोक किंवा ते. आणि त्याच्यानंतरच्या काळात रसिका तुझ्यासाठी उदयास येत होता. आणि त्यावेळेला मग त्याचे खूप प्रयोग आमच्या गणपतीत, तेव्हा तर गणपतीतले प्रयोग खूप व्हायचे. आता गणपतीत वगैरे असं होत नाही. पण त्यावेळेला गणपती म्हणजे कलाकारांची पर्वणी असायची. 10 दिवस 15 दिवस अशी गंमत असायची. तर त्याच्यात खूप प्रयोग झाले मग रसिकाचे. तुझ्या संपूर्ण प्रवासामध्ये तुला भरघोस पाठिंबा असा कुणी दिला की चल हो पुढे आहे आमचा पाठिंबा? म्हणजे नॅचरली घरच्यांचा होताच. म्हणजे सुरुवातीला काही आई वडिलांना असं त्यातलं फारसं काही म्हणजे कधी असं काही संबंध नाही, पण विरोध नव्हता. महत्वाचं ना, अधूनमधून कधीतरी काहीतरी करत असता वगैरे असं होतं ते. पण कशाला उगाच वेळ घालवत असतो वगैरे. किंवा कधी कधी आपण दौऱ्याला जायचो. बरं, मी सर्व्हिसला होतो तो BSNL मध्ये होतो. तर नंतर त्याच्या आधी 3 महिने मी RTO मध्ये सर्व्हिसला होतो. बरोबर. मधल्या काळात लग्न झालं असेल? नाही, ते नंतर झालं. सुरुवातीला RTO मध्ये होतो जेव्हा लागलो त्यावेळेला मी याला होतो मुंबईला, नरिमन पॉइंटला. अच्छा, तिकडे राहायला होतास? नाही, राहायला म्हणजे मी अपडाऊन करायचो. बापरे. आणि त्यावेळेला ही गोडी लागलेली नुकतीच. हे कॉलेज संपलं, नाट्य प्रशिक्षण वर्ग वगैरे केला, तो झाल्यानंतर लगेच मला हे लागलं, RTOतला बोलावण्याला मी गेलो. सुरुवात झाली. हे काहीच करायला मिळायचं नाही. सकाळी ह्याला बसायचं, डेक्कन क्वीनला बसायचं, तिकडं उतरायचं भेटीला, तिथून चालत नरिमन पॉइंटला जायचं, तिथं सर्व्हिस करायची, पुन्हा संध्याकाळी यायचं, पुन्हा बसून. हे सगळं दिवस म्हणजे महिना 6 महिना केलं मी. मग नंतर असं वाटायला लागलं की
हे जगण्यासाठी एवढं मारणं याला काय अर्थ नाही. खरंय. एवढं का मारायचं अस्सल म्हणजे कलाकाराला बाकी ते काही नाही करताच येत नाहीये त्याला काय अर्थ आहे. खरंय. मग तिथून एक चेंबूरला एकांकडे पेईंग गेस्ट म्हणून राहिलो बरं. पुढचा 1 महिना. अच्छा. आणि तेवढ्या तिकडं BSNLचं बोलावणं आलं मला. हा. BSNL म्हणजे तेव्हाचं डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, पुणे टेलिफोन्स. हो, हो. बाजीराव रोड वगैरे होतं. लगेच ती नोकरी मी सोडून दिली आणि पुण्यात आलो. मग पुण्यात आल्यावर पुन्हा हे सुरू झालं. बरोबर. सगळा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला Correct, सगळा. correct. आणि BSNL मधून किंवा डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन मध्ये सुद्धा त्यांच्या स्पर्धा हो. असायच्या. आणि ते खूप कलाकार त्या होते खूप BSNL कलाकार होते. मध्ये. अशोक अवचट हो. होता आमच्या बरोबर. Correct. रेखा जोशी आपले म्हणून दिलीप कलाकार हल्याळ होते. सर होते. दिलीप हल्याळ आणि हो. मी बरोबरच होतो. म्हणजे तो अच्छा. मला 1 वर्ष सिनियर बरं. दिलीप ओके. हल्याळ. आणि नंतर आमची खूप मैत्री छानच झाली. म्हणजे त्याला पण सुरुवातीला त्याला मी आणला हो की का? ये नाटकात चल करूयात. हो. त्यावेळी माधव वझेंनी आमचं पहिलं नाटक बसवलं होतं BSNL मध्ये. बरं. काच सामान जपून वापरा नावाची हो माहितीये मला ते एकांकिका. नाटक. तर ते ती कायम एक- व्हायचं ते. हो, कायम व्हायचं. तर ते त्यांनी बसवलं होतं माधव वझेंनी. आणि आम्ही सगळे नवीन नवीन, त्यांना कोणी मिळत नव्हतं. कारण दिलीप आणि मी एकाच ठिकाणी काम करायचो हा. टेस्टिंग मध्ये. ओके. दिलीप म्हणला अरे चल ना तिथं कोण नाहीये. मला मी कधी केलेलं नाही. तो युनियन बिनियन मध्ये असा बरं. जोरदार काम करायचा. पण इकडचं काही माहित नाही. त्याला इकडची चटक माझ्यामुळेच लागली. अरे वा. त्याच्यानंतर मग त्यांनी काम केलं. हो. त्याच्यानंतर मग बच्चू बर्वेची दिवस स्वप्ने नावाचं असे मग तिथे सातत्याने एकांकिका केल्या. वा. मग अगदी ऑल इंडिया लेव्हल पर्यंत आम्ही जवळजवळ 9 वर्ष आम्ही सलग ऑल इंडिया लेव्हलवर सुद्धा पहिली प्राइजेस आणली. वा वा. मस्त. खूप ग्रुप छान होता सगळा आमचा. टेलिफोन्स मधली बरीच मंडळी आणि दोन्ही करत होती. हो. अशोक तर त्यावेळेला व्यावसायिक वगैरे पण होता. हो, मी हो. व्यावसायिक नव्हतो हा. नॅचरली त्यावेळेला. पण बरोबर. अशोक व्यावसायिक पण करत होता आणि मग स्पर्धेमध्ये- BSNL मधनं ते कन्सेशन द्यायचे का हो, कलाकारांना की कन्सेशन असायचं आम्हाला. सुट्ट्या वगैरे, कारण नाही तर मग एवढा रजा तालमीचा घेणं- अर्ध कन्सेशन असायचं आम्हाला ड्युटीमध्ये. अच्छा. हाफ डे असायचा. म्हणजे हाफडे. हाफ डे करायचा आणि हाफ डे मग तुम्ही तालमींना वगैरे जा. हो हो. अशा पद्धतीनं आमचं याच्यानं असायची. अच्छा. आणि ज्या वेळेला मग ऑल इंडियाच्या कॉम्पिटिशन्स असायच्या आणि त्या ऑल इंडिया असल्या कारणामुळे त्याच्यासाठी टप्पे होते. म्हणजे पहिल्यांदा सर्कलमध्ये व्हायचं, बरं. मग महाराष्ट्रात व्हायची आणि मग त्याच्यातून पुढे तुम्ही पुढे. ऑल इंडियाला गेलात की तिथे नंबर बिंबर काय असेल तो मिळायचा. बरं. तर असं आम्ही ते 8-9 वर्ष मिळवले. आणि मग ऑल इंडियाला असेल तर त्या कुठेही असायच्या. म्हणजे दिल्ली असेल, अहमदाबाद बरं. असेल, ओके. केरळ असेल, अरे वा. वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे फिरायलाही खूप फिरायला मिळालं. मिळालं. आणि तेव्हा 7 दिवस ऑल इंडियाच असायचो. अच्छा. ओके. म्हणजे 7 दिवस सुट्टी सुट्टी. काय म्हणतो ऑन ड्युटी असायचं. ऑन ड्युटी. बरं. अरे वा. ऑन ड्युटी असायचं हे सगळं आम्हाला. अच्छा. ते कन्सेशनच असायचं. म्हणजे मस्त. रेल्वेलाही कन्सेशन, कारण ते सगळे किती छान. गव्हर्नमेंटच हो ना. होतं. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातून तिथे एकांकिका किंवा तो सांस्कृतिक महोत्सव असायचा. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं काय गायन, वादन वगैरे असं सगळं असायचं. एकांकिका, नृत्य, अच्छा. असं साधारण महाराष्ट्रामधून मिळून ती एक 20-22 जणांची टीम असायची. अशी बरं. प्रत्येक राज्याची टीम. बरं. आणि या सगळ्या टीम तिथे यायच्या जिथे असेल ते. हा. अच्छा. त्यामुळे खूप वेगवेगळ्या राज्यांमधली सुद्धा संस्कृती पाहायला पाहायला मिळाली मिळाली. किंवा लोकांची त्यांची ओळखी नाटकं झाली. पाहायला मिळाली खरंय. की ते काय फॉर्मनी करतात काय बरोबर. नाही असं. त्यामुळे तिथे एक समृद्ध होत गेला आपलं आपलंच हो ना. हो ना. आपोआप. चालेल. त्यामुळे हा पाठिंबा म्हणशील तर BSNL मध्ये आमची जी काही त्यावेळेची साहेब मंडळी होती त्यांचाही त्यांचा निश्चितच पाठिंबा. होता. घरच्यांचा होताच. होताच तो खरंय. बद्दल वाद नाही. खरंय. आणि ह्या सगळ्या मंडळींचा पाठिंबा आम्हाला किंवा आता पुढे नंतर जेव्हा मी व्यावसायिक करायला लागलो हम्म. थोडं त्यावेळेला सुद्धा एखाद दुसरा आता काय कसं करायचो, मी सकाळी 7ची ड्युटी करायची आणि ती साधारणपणे 2 पर्यंत असायची. पण आम्हाला निघावं लागायचं. सोलापूरला प्रयोग असेल तर दुपारी हो. 12-1ला बरोबर. साधारण. बरं तेव्हा काय असं मोबाईल वगैरे असली काही भानगड नव्हती. 12-1ला निघायचं, हम्म. रात्रीचा प्रयोग करून पुन्हा परत आलो की दुसऱ्या दिवशीची दुपारी 2ची ड्युटी घ्यायची. आई गं. हा. अशा पद्धतीने करायचं. मग काही वेळ 2ची नाही मिळायची, 7चीच करावी लागायची. बरं. पण मग थोडंसं लेट 9 पर्यंत आरती झाली. तेवढं जी साहेब मंडळी होती ऍडजस्ट करायचं. ते ऍडजस्ट करायचे. ह्या ते सगळ्यांचा महत्वाचं होतं. खूप महत्वाचा वाटा आहे त्या सगळ्यांचा घडण्यामध्ये. घडण्यामध्ये. आजही ती लोक भेटतात, येतात अरे वा. नवीन नाटकांना. वा. खूप छान. पण असा तो प्रवास होत राहिला. आणि लेखन हे गरजेत नव्हतं राहिलं. तू प्रश्न विचारलास की हो. तेच म्हणजे एक लेखक म्हणून मला तुला विचारावं असं वाटेल. तू अनेक नाटकं, व्यावसायिक नाटकं, एकांकिका असं बरंच लिहिलेलं आहेस. तर जेव्हा म्हणजे ती मानसिकता मला खरं जाणून घ्यायची आहे की एखादा लेखक जेव्हा नाटक लिहितो, एकांकिका लिहितो, त्याच्यामध्ये भरपूर पात्रही असतात. तर एखादा पात्र लेखकावरच हावी होत आहे
असं कधी वाटतं का किंवा नाही आता हे खूप ओव्हरपॉवर करतोय, त्याला थोडंसं खाली आणायला पाहिजे, किंवा असा विचार कधी मग लेखक करतो का, म्हणजे का काय? हो, निश्चित करतोच म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. आणि हवी होतंय किंवा नाही होतंय हे काही ड्राफ्ट तयार झाल्यावरच कळू शकतं खरं तर. बरं. एकदा लिखाणाचा काय म्हणतो आपण लिंक लागली आणि तो लिहित गेला आणि नंतर पुन्हा थांबल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या थ्रू जाऊ, त्यावेळेला कदाचित वाटू शकतं की हे अरोगंट झालं पाहिजे, जरा जास्तच झालं किंवा जरा अतिच करतंय. मग ते एडिट कर. अर्थात पुढे डिरेक्टर नावाचा जो एक प्राणी बसला असतो तो ते करतोच, ते त्याची जबाबदारी असते. त्यामुळे लिखाणाच्या या प्रक्रियेमध्ये तो भाग येत नाही. आणि सहसा म्हणजे माझी पद्धत थोडी अशी की पहिल्यांदा गोष्ट काय असेल ती, मग त्या गोष्टीचे खंड कसे पाडले असतील, हे पहिल्या अंकात 2 प्रवेश, दुसऱ्या अंकात 3 प्रवेश, असा जो एक साधारण ढोबळमानाने स्केलेटन धरला, तर मग त्या पहिल्या प्रवेशातल्या एंट्री एक्झिट्स कशा असतील वगैरे हे असं हळूहळू स्क्रुटिनाइज करत मांडत यायचं. अच्छा. आणि मग डायलॉग ह्या सगळ्यात शेवटी हात घालायचा, असं सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी डायलॉगला हात लावतो. आणि मग डायलॉगला हात लावताना पुन्हा अजून काही चेंजेस होत राहतातच त्याच्यामध्ये, नाही असं. तर ह्याच्यामुळे अशा पद्धतीनं जात असल्या कारणामुळे साधारणपणे ह्या पात्राचा प्रवास काय आहे, या पात्राचा ग्राफ काय आहे, तो किती करणार आहे, हे कुठेतरी आधी डोक्यामध्ये रांगोळीचे ठिपके टाकून झालेले असतात असे प्रत्येक त्याचा स्वभाव काय, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, चालू आहे, विनोदी आहे, प्रकृतीचा आहे, हे सगळं आधी कुठेतरी आधीच ठरलेलं, रांगोळीचे हे ठिपके आधी झालेले असतात. त्यामुळे त्याच्या बाहेर फारसं ते जात नाही पात्र. त्या सिच्युएशन मध्ये ते काय मोटिव्ह घेऊन आले वगैरे इथपर्यंत असतं. त्यामुळे असा अनुभव मला फारसा नाहीये की ओव्हर झालंय, ओव्हरपॉवर झालंय, त्यामुळे नाही वाटलं तसं. म्हणजे मग तेच त्याच्या अनुषंगाने अजून एक मला प्रश्न पडतो की काही काही आपण म्हणतो की नाटकं लिहिली गेली तर ह्या अभिनेत्रीला समोर ठेवून आम्ही हे नाटक लिहिलं, किंवा ह्या अभिनेत्याला समोर ठेवून आम्ही नाटक लिहिलं, आणि त्याच्या अनुषंगाने मग आजूबाजूची गुंफण आम्ही केली. तर हे असं होतं का? कारण काय होतं, नाही मला दुसरं विचारायचंय, म्हणजे बऱ्याचशा नाटकात आपण बघतो की काही काळ तो अभिनेता किंवा ती अभिनेत्री ते काम करतात, साधारण 50-100 पूरक झाल्यानंतर कधी कधी असं त्यांना वाटतं की झालं, मी भरपूर केला तर मी यातनं बाहेर पडतो, आणि मग ती रिप्लेसमेंट करावी लागते. बरोबर. तर अशा वेळेला म्हणजे ते काय गणित साधारण ते लेखकाच्या मनात असतं, नाही तर लेखकाच्याच फक्त मनात असतं असं नाही म्हणते. म्हणजे अमुक एका यांना धरून लिहा, अमुक एका त्यांना धरून घ्या, असं धरून लिहिणारी मंडळी, लेखक मंडळी ही खरोखर सिद्धहस्तच असावी लागतात, किंवा त्यामुळे तशी गोष्ट तयारच असली पाहिजे तुमच्याकडे. नाही तर मग गोष्ट तयार असेल तर उत्तमपणे त्या रोलला बाय डिफॉल्टच न्याय दिलेला गेलेला असतो, आणि मग त्याच्यासाठी एक चांगला कलाकार निवडला जातो. तो त्याच्या मनातला असेल, लेखकाच्या किंवा दिग्दर्शकाच्या किंवा निर्मात्याच्या फेवरमध्ये. पण बऱ्याचदा हे होऊ शकतं की निर्मात्याला हा हवा असतो पण या रोलला तो जात नाही, असंही होऊ शकतं. बरोबर. मग ते फसलेली गणितही खूप पाहतो आपण. असं काही नाही की आहे मोठी नावं आहेत पण मजा नाही आली बाबा नाटकात, त्या रोलला तो का मजा आली नाही याच्याशी प्रेक्षकांना घेणं नसतं. मजा आली नाही एवढं एकच उत्तर त्यांच्याकडे, त्यांना एकच हवं असतं ना, एंटरटेनमेंट. ती कुठल्याही पद्धतीने एंटरटेनमेंट म्हणजे फक्त विनोदीच असं मला नाही म्हणायचं. गंभीर असेल तरी सुद्धा ते पकडून ठेवतंय, किंवा ही एंटरटेनमेंटच रंजन आहे, म्हणजे मनोरंजन म्हणजे रंजन असलं पाहिजे. तर त्या पद्धतीनं ते असेल नसेल ते पुन्हा सगळी भट्टी जमून यावी लागते, जसं शोले म्हणतात तसं नाही का, सगळेजण तिथले तिथे पडलेत बघ, कॅरेक्टर तिथले तिथे आहेत ते, असं वाटतच नाही की हे कॅरेक्टर याच्यासाठी नाही, असं कधीच वाटत नाही. ते दिग्दर्शकाचं कौशल्य आहे, तसं लेखकांचंही कौशल्य आहे ना तिथे. तर हा प्रवास होत राहतो. ते ठरवून लिहायचं, त्याच्यासाठी एक पुन्हा वेगळी काय प्रतिभा म्हणण्यापेक्षा वेगळं स्किल आहे. एका पद्धतीनं तसंच घ्यायचं आणि त्याच्या भोवती ते गुंफायचं आणि त्यातले प्रसंग तशा पद्धतीनं निर्माण करत न्यायचं. तो पुन्हा एक प्लॅनचा भाग आहे आणि तो फार कौशल्याने करायचं, कलाकुसरीचं काम. येस. तू आता एक उत्तम कलाकार पण आहेस, आपण दोघांनी पण एकत्र काम केलेलं आहे आणि तुझा अभिनय माहिती आहे सगळ्यांना. तर तुझ्या दृष्टीने अस्सल कलाकाराचं परीक्षा कोणत्या क्षणी होते असं वाटतं तुला? डिपेंड्स, खरं सांगायचं तर. म्हणजे कसं आहे, खूपदा कलाकारांना सुद्धा हे माहित नसतं की हा आपला हाय पॉइंट असेल किंवा होईल.
होईल. कलाकार मनापासूनच करत असतो नॅचरली. त्याच्या समोर जे जे आले ते तो रादर त्याची विजन असते ना बरोबर. कलाकाराची. हो हो. मी इथे काम करायला आलो, मला जितकं चांगलं करता येईल तेवढं मी करणार आहे, Correct, ही correct. त्याची विजन असते. बरोबर. कुठला भाग केव्हा हायलाइट होईल, हम्म, हम्म. अपील होईल, हे सांगू नाही शकत. म्हणजे खूपदा म्हणजे आता व्यावसायिक नटांपैकी सुद्धा म्हणशील तर खूप लोकांचं असंही असेल की व्यावसायिक मध्ये एखादं नाटक खूप चाललंय, त्यांनी हो. कामही भरपूर केलंय, ते काम निश्चित उत्तम करतात, त्यामुळे ते उत्तम करतातच आहेत. बरोबर. पण त्यांचा ड्रीम रोल तो असेलच असं नाही. कित्येकदा प्रायोगिक मधलं एखादं त्यांनी केलेलं तो रोल माझा आव्हानाचा होता असं ते हा. म्हणत असतील. बरोबर. सो कलाकार म्हणून तुम्ही असं नाही हे करू शकत की हा आवडणारे खूप रोल असू शकतात, हम्म, पण हम्म. हा येस Yes. असं होतं. म्हणजे प्रत्येकाच असं कुठला ना कुठला रोल असू शकतो, असतो. पण बरोबर. कांट से म्हणजे असं मला नाही अगदी, वाटत की अगदी. सांगता येईल नेमकं हेच म्हणून हे म्हणून तो हे कुठला म्हणून असू असं. शकेल हे हा काळच ठरवतो. काळच ठरवेल Yes, yes, किंवा yes. ते नशीब सगळं त्या कलाकृतीचं, त्या लेखकाच्या, त्या कॅरेक्टरचं आणि बरोबर. या कलाकाराचं असं ते अगदी. सगळं जुळून आलेलं. येस. तसं ते तू भरतनाट्य संशोधन मंदिरचा कार्यवाह सुद्धा आहेस, गेली अनेक वर्ष आहेस. हो. आणि नाट्य प्रशिक्षण वर्ग जे भरतमध्ये चालू असतात, तर ते पण तू कंडक्ट करतोस. तर ते जरा अनुभव एकतर ऐकायला आवडतील. आणि विद्यार्थ्यांना शिकवताना बेसिकली कोणत्या गोष्टींचं भान प्रशिक्षकाला ठेवावं लागतं. आणि त्याला अनुसरून एक दुसरा प्रश्न मला विचारावासा वाटेल की विद्यार्थी जेव्हा शिकायला येतात तेव्हा ते एक व्यक्ती म्हणून जाणून घेऊन त्याच्यामधनं अभिनय कौशल्य काढून घ्यायला आवडतं, का अभिनय आपलं तुम्ही शिकवता आणि मग त्यातनं ते मोल्ड होतात विद्यार्थी? फार गुंतागुंतीचा प्रश्न आहे हा. नाट्य प्रशिक्षण वर्ग कार्यवाह तर मी अनेक वर्ष आहे भरतनाट्य हो. मंदिरचं, तुम्हाला माहिती आहे. येस. आणि नाट्य प्रशिक्षण वर्ग सुद्धा बऱ्याच वेळेला मी संचालक म्हणूनही काम केलंय, शिकवतो तर बरोबर. आहेच, म्हणजे त्याबद्दल वाद नाही. मुळात भरतनाट्य मंदिरचा नाट्य प्रशिक्षण वर्ग हा जो आहे ना, हा खरोखर ज्यांना काही माहीत नाही नाटकातली आणि त्यांना करण्याची काहीतरी इच्छा आहे किंवा काय, अशा पद्धतीनं आपण तो कंडक्ट करतो. एज ग्रुप आपला काय असतो साधारण? तो एज ग्रुप आपण 10वी मिनिमम असावा अशी अपेक्षा आहे, पुढे 16. 80 पर्यंत. म्हणजे 16 पासून हा, पुढे 16 पासून. किती? कारण थोडं कसं होतं की तो लहान मुलांचा नाहीये हो. तसा. तिथे जे शिकवणारे आपण जी कोणी मंडळी आहेत बरोबर. त्यांना त्या लहान मुलांच्या भाषेत कदाचित शिकवलं जात नाही. आपण थोडंसं समजेल समोरच्याला हं. अशा पद्धतीचं आहे. हं. तर त्यामुळे साधारणपणे 10वी पास हे मिनिमम आपलं क्वालिफिकेशन. हं. ते पुढे 80 वर्षापर्यंतची सुद्धा लोक अजूनही तिथे येतात. वा. म्हणजे 80 वर्षापर्यंत एक आवड म्हणून. हा, आवड म्हणून. त्यांना काही पुढे जाऊन व्यावसायिक नट व्हायचंय किंवा काय अशातला भाग नसतोच तो. तर हा जो सगळा एक वर्ग आहे, या पद्धतीनं आपण त्या वर्गाची रचना नेहमी आखत आलेलो. असं नाहीये बरं पुन्हा काय म्हणजे त्यातून तुम्हाला कुठेतरी आम्ही संधी देऊ वगैरे असंही काही नसतं कधी. बरोबर. आम्ही हो. तुम्हाला ज्ञान देऊ. बरोबर. हो. त्यातून खूपशी लोक भरतच्या नाटकासाठी उपलब्धही झालेली आहेत. हो. बरं त्याच्यामध्ये आपण सगळे भाग शिकवतो, म्हणजे अगदीच स्टेज म्हणजे बॅकस्टेज backstage अमुक पासून तमुक सगळं. सगळं. म्हणजे आम्हाला सुद्धा सुरुवातीला जेव्हा शिकवलं आणि मी ज्या वेळेला सहभाग घेतला त्यावेळेला मला काही माहित नव्हतं. अच्छा. नाटक नावाची एक वस्तू असते एवढं माहित असतं. झालं फक्त. ओके. ते सुद्धा त्या कॉलेजमध्ये काहीतरी केल्यामुळे वाटलं की असं काहीतरी आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा तिथे आलो त्यावेळेला मला काही माहित नव्हतं, हं. पण हळूहळू डेव्हलप झालं ना त्यातून. बरोबर आहे. पुढचा प्रयत्न आपल्यालाच करावा लागतो. एकदा वर्ग संपल्यानंतर तुम्हालाच Develop स्वतःला करायला लागतं. मार्ग वाटा शोधाव्या लागतात. खरं आहे. हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे, असं काही नाही की माझ्याच बाबतीत होतं. बरोबर. पण ते शिकवण्यासाठी तशी मुलं तिथे येतात आणि हं. तोच परंपरा मी पुढे कुठेतरी ठेवली की ही लोक आली तरी आपण शिकवायचं. हं. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे कोणी विद्यार्थी येतात, मी म्हणलं तसं ते रॉ असतात, आपल्याकडे येतात त्यावेळेला. त्यामुळे त्यांना समजून घेण्यात पहिला 1 महिना 1.5 महिना जातो आपला, बरोबर. आणि नंतरचे मग 4.5-5 महिने हे खऱ्या अर्थाने प्रोग्रेस Training. व्हायला सुरुवात होते. हं. हं. तर ते पहिल्या महिने 1.5 महिने जेव्हा प्रत्येकी व्यक्ती टू व्यक्ती, मुळात नाटकामध्ये जे आपण म्हणतो की एक मोकळेपणा असला पाहिजे ना तुमच्यामध्ये, हो. तो मोकळेपणा त्यांच्यात निर्माण होण्यासाठीच महिना जात होतो. हो. मुळात ते विद्यार्थी एकमेकांमध्ये मोकळे होणं हं. हा हं. खूप हं. म्हणजे आपल्याबरोबर मोकळे होणं, शिक्षकांबरोबर हा एक भाग असतो, आणि त्यांच्यात सुद्धा तो एक मोकळेपणा निर्माण झाल्याशिवाय ते पुढं कोऑर्डिनेशन
कसं होणार ना ऍक्टर म्हणून Rapport सुद्धा पाहिजे तो. एकमेकांमधला. Correct. तो ओळखणं, त्यांनी एकमेकांना ओळखणं हम्म. हा महत्वाचा भाग जसा आहे, तसा आपल्यालाही तो विद्यार्थी ओळखणं हा एक भाग बघावा लागतो. बरोबर. आणि मग पहिल्या काही वाचनांमध्ये म्हण, हे वाचून दाखव, हे करून दाखव, हे उभं राहून करून दाखव. हम्म. कुणाची बॉडी लँग्वेज उत्तम असते, बरोबर. फेशियल एक्सप्रेशन्स उत्तम असतात, पण बोलायला लागले की माती होते. हो. म्हणजे माती होते म्हणजे नाही जमत नाहीच त्यांना. किंवा जमतच नाही. बरोबर. शब्दोच्चारांवर घोळ असतात. अगदी तर अगदी. अनेक त्रुटी असतात, त्या त्यांच्या ओव्हरकम करणं हम्म, हम्म. आणि त्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं. करणं. हे प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं असू शकतं. हो. असं नाही म्हणजे एकदम तेच- मास्त तसं नाही होऊ शकत हा ना. कारण हे लमसम शिकवलं. शिक्षण त्यांना देत असताना त्याच्यामधनं सुद्धा यातनं विनोदी अभिनेता कोण होऊ शकेल चांगला, हा निश्चित. नंतर सिरियस अभिनेता की ज्याला अजून डेप्थ येईल त्याच्यामध्ये, बरोबर. आणि किंवा काही ऐतिहासिक बाज असलेले पण उच्चारण किंवा त्या दृष्टीने असतात, तर हे त्यातनं सुद्धा आपल्याला शोधता येत असते. शोधता येतं. तर हम्म. आणि ते करत करतच कळू शकतं. बरोबर. मग ते एकदा माहीत झाले की हा एक नक्की चांगलं करेल, हे चांगलं करेल, हे चांगलं करेल. बरोबर. मग निदान त्या 6 महिन्याच्या कालखंडात त्याच्याकडनं तो भाग जर जास्तीत जास्त करून घेतला गेला हम्म, हम्म. तर त्याचा कॉन्फिडन्स वाढत जातो विद्यार्थ्याचा. Correct. यस, मला येत आहे. हो. पुढे जाऊन ते यायला लागल्यानंतर पुढे तो कदाचित स्वतःमधला शोध जेव्हा घ्यायला लागतो हम्म, विद्यार्थी, हम्म. त्यावेळेला त्याला असं वाटू शकतं की आता थोडं विनोदीही करून बघूया बरं का. हा. आपण नेहमी विनोदी हा आपला पोरटे नाही, पण आपण ते करूया. अशा पद्धतीनं तो प्रवास हा पुढे विद्यार्थ्याचा आपला आपलाच होत असतो असं मला वाटतं. आणि ते त्यांनी स्वतःच करायला पाहिजे. करायला पाहिजे निश्चितच. अगदीच अगदीच. त्यामुळे पात्र सुद्धा सिलेक्ट करताना, डिरेक्टर म्हणून एखाद्या नाटकातली पात्र सिलेक्ट करताना ऑडिशन हा जसा भाग असतो तसा हो. आपल्या डोक्यात सुद्धा नक्की असतं ना की ही 4 जण आहेत बरं का, ही 4ही जण हम्म. या रोलला त्या जाऊ रोल शकतील, करता. हा, करेक्ट. या रोलला ही 4 जण जाऊ शकतील. मग त्यांच्यातले पुन्हा याचा वेळ आहे, त्याचा नाहीये, ह्या पुन्हा गोष्टी असतात. पण ते तयार होतं, म्हणजे इतकं पाहिलेलं असतं आपण, विद्यार्थी हाताखालनं गेलेले असतात. बरोबर. हा. तर अशी काहीतरी निवडची प्रक्रिया होते. हा. तेच म्हणजे मला म्हणायचंय की सरसकट अभिनय आधी शिकवायचा आणि मग त्यातनं कलाकार बाहेर काढायचा, का आधी व्यक्ती म्हणून त्या विद्यार्थ्याकडे बघायचं, त्याचा स्वभाव जाणून घ्यायचा आणि मग त्याला त्या दृष्टीने प्रशिक्षण द्यायचं. कुठल्या प्रशिक्षण पद्धतीने देताना हा विचार नाही करत. नाही करत. प्रशिक्षण देताना याच्यामध्ये काय काय आहे, हा. काय काय तो एक्सपोज करू शकतो, हम्म. भावना कुठल्या पद्धतीने एक्सपोज करू शकतो, किती मोकळेपणाने करू शकतो. हा. त्याला अमुक एक रोल सूट होईल किंवा नाही होईल हा विचार नसतो त्यावेळेला. नसतो. बरोबर. कसं होतं की एक 4-5 पॅरेग्राफ्स असतात समजा आपल्याकडे. बरोबर. एखादा विनोदी पॅरेग्राफ असतो, हो, हो. एखादा गंभीर असतो, हा. एखादा सामाजिक असतो, एखादा वीरश्रीयुक्त ऐतिहासिक असतो. करून घेत असताना चारही जण प्रत्येकाने 4 करायचे. आज तू सिलेक्ट कर. मुळात त्याच्यात आवड कळते त्याची हो. की मी हा सिलेक्ट केलाय, हम्म. मग त्यांनी तो केला. तो करताना सुद्धा आपल्या लक्षात येतंय की ह्यानी विनोदी घेतलाय, सिलेक्ट केलाय, पण हा ऐतिहासिक चांगला करू शकेल. हा. त्याच्या बोलण्याची शैली असते किंवा त्याची बॉडी लँग्वेज असते, यावरनं आपलं लक्षात येतं थोडंसं. बरोबर. मग उलट सजेशन सुरू होतं की आज विनोदी केलायस, हम्म. पुढच्या वर्गाला येताना ऐतिहासिक करून ये आणि तो कसा करतोय बघू. ओके. असा तो शोध होतोच. म्हणजे करेक्ट. तो खेळत राहायचं, खेळूनच तो तयार अगदी, होता अगदी. हळूहळू. Yes, yes, yes. आणि मग व्यक्ती तयार होत जाते त्यातनं हम्म, सुद्धा हम्म. हो, मोकळ्या. त्यातनं पर्सनॅलिटी पुन्हा वेगवेगळ्या तयार पर्सनॅलिटी होत डेव्हलप जातात. होत तो भाग राहतेच. वेगळा. म्हणजे Definitely. कित्येक जण पर्सनॅलिटी थोडीशी डेव्हलपमेंट, आम्हाला 4 जणात बोलता येत नाही, आम्हाला स्टेजवर अच्छा. उभं राहून बोलतात, Stage आम्हाला काय fright अभिनय फार. बिभिनयमध्ये फार इंटरेस्ट नाही हम्म. किंवा नाटकात आम्हाला काम करायचं आहे अशातला भाग नाही. हम्म. पण इथे सभाधीटपणा मोकळेपणाने आणणं सभाधीटपणे बेसिकली. आणि कसं वागावं, कसं वावरावं, हा, हा. याचा सुद्धा एक बॉडी लँग्वेजमुळे, देहबोली हा जो नाटकातला भाग असतो आपल्या, खरंय. त्याच्यामुळे एक तयार होतच ना, किती नाही बरोबर. म्हणलं तरी. अगदीच, अगदीच. इफेक्टिव्ह बॉडी लँग्वेज हा एक भाग येतो. Yes. चांगलं बोलणं, क्रिस्प बोलणं, बरोबर. पसरट बोलत राहण्याची सुद्धा एक सवय असते खूपदा. खरंय. किस्सा सांगताना हे जास्त हो. आपल्याला लक्षात येतं, विषयांतर जास्त होत विषयांतर जातं. होतं, तिसरीकडेच जातो. तर ह्या सगळ्या गोष्टीचं भान कुठेतरी त्याच्यामुळे तयार होतं तयार निश्चितपणे. तेच म्हणजे एक छान पर्सनॅलिटी त्यात एक डेव्हलप होत जाते. हो, basically. निश्चितपणे. ते चांगला गुण आहे त्याच्यातला. आता तू म्हणजे आता मराठी नाटकाची तर परंपरा खूप पूर्वीपासून आपल्याकडे अगदीच. आहे. हा, आणि म्हणजे तेव्हाची नाटकं अगदी काय 100 वर्षापासूनच आपण अगदी धरू तेव्हाची असतील.
मधल्या 50 वर्षापूर्वीचा असेल, आत्ता त्याच्यानंतर एक 20 वर्षापूर्वीचा असेल, आत्ताचं नाटक असेल. तर हा जो आपण म्हणतो हे काय नाटकीपणा चाललाय तुझा, म्हणजे हे आपण म्हणतो आपण, पण खरोखरच तो नाटकातला तो नाटकीपणा जो असतो तो पूर्वीच्या नाटकातला नाटकीपणा व्हर्सेस आत्ताच्या नाटकातला नाटकीपणा तुला काय जाणवतं लेखक किंवा दिग्दर्शक म्हणून, अभिनेता म्हणून सुद्धा? अभिनेता मुळात ना थोडीशी असं म्हणता येईल की पूर्वीच्या नाटकामधली ती अभिनय शैली होती एक प्रकारची, की तशाच पद्धतीनं ते बोललं गेलं पाहिजे, नाटकी पद्धतीने. मुळात स्वर वरचा लावून बोललं जाणं, खणखणीत बोललं जाणं, हे तर ऑल द टाइम आहे, शेवटच्या म्हणजे ते तेव्हाही होतं आणि ते आजही आहे. सगळेच जण काही कॉलर माईक लावून वगैरे कामं करतात अशातला भाग नाही. त्यामुळे कॉलर माईक नसताना शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत आवाज जाणं हा जो भाग आपण म्हणतो, बरं जाऊ दे शेवटच्या प्रेक्षकापर्यंत राहू दे, निदान स्टेजवर जे माईक असतात तिथपर्यंत तरी तुमच्या वाक्याचं प्रोजेक्शन जाऊ द्या ना, इतकं तर मोठं तुम्हाला बोलावं लागेल. बरोबर, हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट अभिनयाची शैली, त्यावेळची शैली थोडीशी स्टायलाइज्ड होते असं मला वाटतं जास्त. आता मर्ज झालेली कानेटकरी असेल किंवा ती भाषा शैली होती त्यांची थोडी वेगळी होती, पण ती कानेटकरी शैली सुद्धा आजकाल, म्हणजे कानेटकर मुळात इतके सिद्ध असतं लेखक, त्यांची शैली त्यावेळीची जी होती ती शैली आजच्या शैली जेव्हा वास्तवदर्शी पद्धतीने बोलली तरी सुद्धा ती तितकीच इफेक्टिव्ह ठरते. हे मी सोनचाफा सारखं नाटक जेव्हा आत्ता केलं नजीकच्या काळात, गेल्या 5-6 महिन्यामध्ये, त्यावेळेला मला ते खूप प्रकर्षानं जाणवलं डिरेक्ट करणारे की हे जर वास्तवदर्शी शैलीत आणून केलं तर ते अजूनही तेवढंच इफेक्टिव्ह आहे. सो लेखक लिहिताना दूरदर्शीच लिहित असतो, फक्त ती सादर करण्याची शैली, म्हणजे त्या काळी ते सादर झालं असेल जेव्हा नाटक 35 वर्षापूर्वी, तेव्हा ते किंचित वेगळ्या शैलीनं झालं असेल, म्हणजे नाटकीय शैली म्हणून जी ती म्हणली जायची ती आता थोडीशी मागे पडली आणि वास्तवदर्शी बोली भाषेत, पण तरी सुद्धा एक त्याला एक नाटकाची झिलई म्हणतो ना अशी ठेवावी लागते बरं का प्रोजेक्शन मध्ये. म्हणजे अगदी सबड्यूड करतो मी, प्रत्येक वेळेला कॅमेरासाठी करत नसतात, कॅमेऱ्याला सबड्यूड करावं लागतं, याबद्दल काही शंकाच नाही. तितकं सबड्यूड तिथं करायला गेलं तर फसतं. त्यामुळे एक नाटकीपणा ठेवावा लागतो, एक किंचित ओव्हर एक्सप्रेशन्सचा नोट ठेवावी लागते, पण तेवढीच पूर्वी जी अति ठेवावी लागत होती ती आता कमी ठेवावी लागते. आवश्यक आहे, म्हणजे आजकालच्या काळाची, कारण आजचा प्रेक्षकही तेवढा चाणक्य झालाय ग, म्हणजे सगळ्याच बाबतीत खूप बघतो, पुष्कळ बघतो, तो मोबाईलवर असेल ह्याच्यावर असेल, खूप काही तो बघतो, त्यामुळे त्याला ते जास्त अपील होतं. नाही, पण मला तेच म्हणायचंय, म्हणजे आता आपल्या कॉलर माईक वरून तू जे बोललास की आपण लेपल माईक आता लावतात सगळ्या नाटकांमध्ये. पूर्वीच्या काळी म्हणजे बालगंधर्वांचा काळ असेल किंवा त्याच्याही आधी जेव्हा ते नाटकं करायचे तेव्हा म्हणजे मी असं ऐकलं की माईक्स पण नसायचे, त्यामुळे तो जो नाटकाचा आवाज तो जो डेव्हलप व्हायचा कलाकारांचा, त्यामुळे तो अगदी शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकापर्यंत तो आवाज जायलाच पाहिजे अशा पद्धतीने ते ट्रेनिंग करून घेतलं जायचं. आणि मग माईक नसल्यामुळे तो प्रॉब्लेम बाकी यायचा नाही, इव्हन गाण्याचा सुद्धा, कारण गाणी पण खूप असायची पूर्वीच्या नाटकांमध्ये. पण मधल्या काळात एक असा थोडासा म्हणजे प्रवाह होता की जेवढा तुम्ही आवाज चढवून बोलाल तेवढं व्हेरिएशन्स तुम्हाला कमी देता येतात, म्हणजे तेवढं मर्यादा येते त्याच्यावर. त्यामुळे आता मग जेव्हा लेपल माईक्स लावून आपण नाटकं करतो त्याच्यामध्ये जसं आपण बोलीभाषेमध्ये व्हेरिएशन देऊन एकमेकांशी सुद्धा बोलू शकतो, तसं नाटकामध्ये पण आता आपण व्हेरिएशन देऊ शकतो. तर तो एक फायदा मला वाटतं आहे. आणि पूर्वी काय व्हायचं की नाटकाच्या ह्याच्यामध्ये स्वरयंत्रावर खूप ताण पडायचा, ताण पडून मग तो आवाज बसलाय, आजारी पडलेत कलाकार, खूप व्हायचं. तो प्रॉब्लेम आता येत नाही, कारण आता लेपल माईक असल्यामुळे फायदा आहेच. काय म्हणतो, तंत्र वाईट आहे असं कधीच म्हणणार नाही मी, उलट तंत्राने जास्त कम्फर्ट झोन आहे तुम्हाला, प्रश्न, पण तो वापरण्याचाही हे भान पाहिजे, कला आहे. म्हणजे मगाशी जसं आपल्याच या पॉडकास्टमध्ये असं इथे थोडं शर्ट घासला जातो बरं आवाज येतो असं आपल्याला आपल्या तंत्रज्ञ मंडळींनी सांगितलं. तसं बऱ्याचदा आत्ताच्या नाटकांमध्ये होतं की ते
साड्या नेसता तुम्ही त्यावेळेस हो. पदराचा खूपदा घासल्याचा आवाज येतो येतो. येतो हो. हा जसा ऑनस्टेज तुम्हाला ते भान असणे ही जी गरज आहे, हम्म. तसं त्या ऑपरेटर जो करतो लेपलचं तो सुद्धा खूप तयारीचा चांगला आणि पाहिजे. तयारीचा हो. पाहिजे. तुमची एक्झिट झाल्यावर तो ऑफ करता आला ऑफ पाहिजे करणं तिथल्या किंवा तिथे. विंगेतनं तुम्ही काहीतरी बोलणार असलं तर तेव्हा तो ऑन हो, असला पाहिजे. हो, हो. सो त्याला नाटकाचा अभ्यास जास्त असणं आता गरजेचं झालं. ओके खरंच आणि आहे ते पण. जर पुन्हा आतमध्ये गेल्यानंतर कलाकाराला पण एक भान ठेवावं लागतं की हा ह्याला चुकलं राहू द्या, असं तो विंगेत गेले गेले बोलला ना तर ते माईकवरनं प्रेक्षकांनाही जातं बरं का. ऐकू जात. हा म्हणजे तुमच्या आतल्या सगळ्या मग private सगळ्यांनी ते गोष्टी. भान त्यामुळे ते राखणं. भानच आहे. सो तंत्र आहे पण ते चांगलं वापरता येणं चांगल्या ही सुद्धा पद्धतीने काळाची वापरणं गरज आहे. गरजेचं आहे. अगदी अगदी बरोबर. तू व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट सुद्धा आहेस आणि खूप काम केलेलं आहेस त्या क्षेत्रामध्ये सुद्धा. तर त्याबद्दलही एकतर ऐकायला आवडेल आणि काय त्यातले अनुभव तुझे आले असतील चांगले वाईट दोन्ही ते तर शेअर करा. अनुभव चांगले वाईट असं काही व्हॉइस ओव्हरच्या क्षेत्रामध्ये काही तसा फारसा मुद्दा येत नाही. तो व्हॉइस ओव्हरचा एक बेसिक मुद्दा असा असतो ना भाग्यश्री, की आवाज खोटं बोलत नाही. आवाज कधी खोटं बोलत नाही. म्हणजे व्हॉइस ओव्हर या तंत्रामध्ये तुम्ही दिसत नसताना हो प्रश्नच नाही. प्रश्न बरोबर. त्यामुळे जे काय आहे ते सगळं तुम्हाला उभं करायचंय ते तुमच्या आवाजाच्या ताकदीवर. बरोबर. मग ते दुःख असेल, हसणं असेल, कॉमा, बेसिकली हा खूप मुद्दा त्याच्यामध्ये मी नेहमी व्हॉइस ओव्हरची जेव्हा मी वर्ग घेतो झंकार स्टुडिओमध्ये, आमचं ऑडिओ मास्टर वर्कशॉप म्हणून असतं, त्यावेळेला जेव्हा विद्यार्थ्यांशी मी चर्चा करतो किंवा बोलतो त्यावेळेला ना मी हा खूप आवर्जून सांगतो की आपण बोलत असता आपण जे काही वाक्य बोलतो त्याच्यामध्ये तुमचे कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क हे सगळे ऐकताना मला कळले पाहिजे. करेक्ट. मी बोलताना हे लक्षात आलं पाहिजे ऐकणाऱ्याच्या की हा इथं कॉमा आहे, इथे एक्सक्लेमेशन मार्क आहे बरं का, इथे प्रश्नचिन्ह आहे बरं का. हे तुम्हाला तुमच्या स्वरातूनच किंवा हे कॅरेक्टर गोंधळलेलं आहे बरं का. मग तुम्ही व्हॉइस ओव्हरमध्ये काय बोलाल? मला असं वाटतं की असं काहीतरी येईल ना. सगळ्या भावभावना हा त्याच्या सगळा एक वेगळाच अभ्यास करावा लागतो. त्या राग लोभ मत्सर काय असेल तुमचा तो, आणि राग लोभ मत्सर आणि परिस्थिती या सगळ्याची गंमत फक्त आवाज आणि फक्त आवाजातून. त्यामुळे ते खूप एक वेगळे तंत्र आहे. दुसरी गोष्ट माईकचा वापर, तुमचा श्वासोच्छ्वास तुमच्या कंट्रोलमध्ये, तुमच्या श्वासांवर तुमचा कंट्रोल पाहिजे व्हॉइसवर. म्हणजे मध्येच सारखं वगैरे असे जे काही येतात ते तुम्हाला कंट्रोलेबली बोलता आले पाहिजे. ते आता व्हॉइस म्हणजे काय ऑडिओ तंत्रामधून ते काढता येतं वगैरे सगळं ठीक आहे, पण बाय डिफॉल्ट तुम्ही जर सोर्स म्हणून ज्या वेळेला ते जर परफेक्ट दिलं तर ते जास्त इफेक्टिव्ह राहणारच आहे किती नाही म्हटलं तरी. आणि मी म्हटलं तसं स्पीकर खोटं बोलत नाही, तुमचा आवाज थोडासा बसलाय पण फार नाही जाईल की, आणि तसं करून तुम्ही बोलायला गेलात ना तर लगेच कळतं की हा बसलेला आवाज आहे बरं का, आज याचा ऐकणाऱ्याला लगेच कळतं. तेच तुम्ही जेव्हा नाटक म्हणजे लाईव्ह करत असता तेव्हा तुम्ही प्रेक्षकांसमोर असता, तुमचा किंचित आवाज बसलेला असला तरी देखील तुम्ही व्हिज्युअल मध्ये असल्यामुळे तो खपून जातो. तसं व्हॉइस ओव्हर मध्ये खपून नाही जात. कॉन्सन्ट्रेशन तिकडे असतं, कधीच नाही खपत. त्यामुळे त्याचं एक पुन्हा वेगळं तंत्र आहे, त्याचं एक प्रशिक्षण हा वेगळा भाग असतो. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला भाषेचं प्रशिक्षण आहे. म्हणजे व्हॉइस ओव्हर हा व्हॉइस ओव्हर असं नाही, मॉड्युलेशन हा भाग आपण याच्यात शिकवतो, नाट्य प्रशिक्षण वर्गात शिकवतो. पण व्हॉइस ओव्हरचं म्हणून एक तंत्र त्यावेळेला परत वेगळा भाग येतो थोडासा. मग त्याच्या म्हणजे जे ह्याचं प्रशिक्षण तू देतोयस व्हॉइस मॉड्युलेशन किंवा व्हॉइस ओव्हरचं, त्याच्यामध्ये आपला श्वासोच्छ्वास तो आता जसं तू म्हणलास की तो कधी घ्यायचा कधी सोडायचा आणि कधी होल्ड करून ठेवायचा किंवा काय, तर हे सगळं ही तंत्र शिकवली जातात. बरं, ते आवश्यकच येतात. नाहीतर मग ते खूप म्हणजे काहीच कळणारच नाही अदरवाईज त्यांना की इथे का श्वास. काही वेळा श्वासाचा वापर पॉझिटिव्ह सुद्धा करावा लागतो. म्हणजे श्वासाचा वापर, श्वासाचा आवाज येऊ नये म्हणून आपण जसं तंत्र वापरतो माहिती, तसं काही वेळाला जाणीवपूर्वक श्वास सोडला, निश्वास सोडला, हे सुद्धा याच्यावर सुद्धा स्क्रुटिनाइज काम करताना ते गरजेचं आहे ना. आणि मग पुढचं बोललो असं काहीतरी असू शकेल, ते रिक्वायरमेंट प्रमाणे स्क्रिप्टच्या. सो डिपेंड्स, ते हवं तसं ते शिकवलं जातं, शिकवावं लागतं.
पण प्रत्येक वेळेला ते माहीत असतं असं नाही ना. तुम्ही बरोबर. तयार होत जाता तसं ते कळतं. आणि दुसरी गोष्ट ना, व्हॉइस ओव्हरचा एक मोठा मोठा म्हणजे मला वाटणारा भाग असा नाही की तुमच्या आवाजात जाम कॉन्फिडन्स पाहिजे ऑल द टाइम. हम्म. जे काही बोलाल ते कॉन्फिडंटलीच. कॉन्फिडंट नसणाऱ्या माणसाचा संवाद सुद्धा तुम्हाला कॉन्फिडंटली बोलता आला पाहिजे. करेक्ट करेक्ट. तू आता स्टोरी टेलिंग ऍपवर पण आहेस आहे बरीच. आणि तुझ्या कथा आहेत त्याच्यावर. तू लिहिलेल्या कथा आहेस का तू त्या नाही, वाचलेल्या मी कथा आहेस? वाचलेल्या आहेत, हं. लिहिलेल्या नाटकं आहेत एक दोन. बरोबर. पण तिथे कसं लिहिलेली. काय पोचलास? म्हणजे का ते अप्रोच तुला झाले का काय म्हणजे? मी झंकार स्टुडिओमध्ये आम्ही बॅकग्राऊंड म्युझिकची कामं वगैरे करतो ना. हम्म. म्हणजे नाटकाचं बॅकग्राऊंड म्युझिक करायचंय किंवा हा. अशी कामं मी झंकार स्टुडिओमध्ये करतो. हा. झंकार स्टुडिओचे आमचे मित्र आहेत ते सत्यजित पंकू म्हणून. बरं. तो स्टोरीटेल ऍप बरोबर त्यांचा टायअप होता हम्म. त्या स्टुडिओचा. त्या स्टुडिओचा टायअप तिथे असल्या कारणामुळे मग तो म्हणला एकदा करतोस का? म्हणलं करू. मग केलं ते. ते आवडलं त्याला. हे व्ह्यूज पण चांगले होते, अच्छा. लोकांना त्याचे रिपोर्ट चांगले होते, आवडलं वगैरे. बरं. मग त्यामुळे ते होत गेल्या त्या पण कथा. सगळ्यात छान जे ई बुक म्हणूयात आपण त्याला. हा. सगळं स्टोरी टेलवरच आहे असं नाही. हो. ई बुक म्हणून सुद्धा खूप काही गोष्टी प्रसिद्ध होत असतात. अच्छा. मला खूप समाधान देणारं काम जे होतं व्हॉइस ओव्हरच्या संदर्भातलं तू म्हणशील तर ई बुक वगैरे हा जो एक प्रकार आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही केलेली गोष्ट ही काही नॉट नेसेसरी की ती स्टोरी टेलवरच असेल. इतरही माध्यमात त्याचा प्रसार होत असतो. तसं समाधानकारक खूप झालेलं काम मृणालिनी जोशी म्हणून लेखिका गेल्या त्या, म्हणजे पण त्या खूप म्हणजे अध्यात्मतेवरच्या स्तरावर वगैरे असं होतं. आणि त्यांची एक शंकर लीला नावाची कादंबरी आहे. ती शंकर महाराजांच्या जीवनावर कादंबरी आहे. 350-400 पानांची कादंबरी आहे ती. त्या कादंबरीचं वाचन मी आणि एक शीतल जोशी म्हणून आहेत, त्या दोघांनी मिळून केलं. त्यावेळेला लेखन त्यांचं होतं नॅचरली. आणि शंकर महाराजांचं म्हणजे संपूर्ण आपणच एका वेगळ्या धुनकीत जाऊन ते करणं. मुळात त्यांनी ज्या आध्यात्मिक उंचीवरनं ते लिहिलंय त्या उंचीवरनं ते सगळं वाचन हे खूप गरजेची बाब होती. तर ते करताना मला खूपच छान अनुभव होता सगळा तो. त्यानिमित्ताने त्या शंकर महाराजांच्या त्या संपूर्ण चरित्र करताना त्यावेळेला एक लेखन जे झालं, एक शंकराष्टक म्हणून लिहिलं मी. म्हणजे 8 ओव्या आहेत अशा त्या शंकराष्टक. त्याला चाल वगैरे दिली आणि ते शंकराष्टक त्याच्यामध्ये मर्ज केलेलं आहे, म्हणजे म्युझिक सारखं म्हणून ते वापरलेलं आहे. तर ते खूप छान शंकराष्टक झालंय. ते प्रियांका गोगटे म्हणून आहे, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, म्हणजे माझी मुलगी. ती आणि हो, ती व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच आहे आणि नाटकातून वगैरे करते, तुला माहितीच आहे, म्हणजे तो काही मुद्दा नाही. तर तिने ते आणि उदय थत्ते म्हणून आहेत, त्यांनी ते शंकराष्टक गायलेलं आहे. तर ते जे ईबुक झालं, ते ईबुक आम्ही पेनड्राईव्ह केला. म्हणजे त्याचं ते साधारणपणे 18 तासांचं बुक आहे पूर्णपणे. मग आता इतकं सलग काय 18 तास वाचू शकत किंवा ऐकूही शकत नाहीत लोक. मग त्याच्यामध्ये गुरुचरित्राच्या पोथीमध्ये जसे 52 भाग आहेत, तसे 52 भाग केले त्या 18 तासांचे. आणि त्या 52 भागांमध्ये ते आता आहे ते ईबुक. अरे वा. ते कुठे? ते शंकर महाराज ट्रस्टसाठीच केलं. अच्छा. जो धनकवडीला आहे त्यांच्याकडेच दिला आणि तिथे ते आजही मिळतं, म्हणजे तो पेनड्राईव्ह मिळतो पूर्णपणे ऐकायला. युट्यूबला वगैरे नाही? युट्यूबला वगैरे तो ट्रस्ट ठरवेल ना टाकायचं. आणि तिथे ते रेग्युलर तो विक्रीला आहे. बरेच त्याचं हे पण आहे, म्हणजे प्रसारही चांगला झाला. बेसिकली ते शंकराष्टक सुद्धा खूप गाजले त्यामुळे. पण मग आता आपण म्हणजे व्हॉइस ओव्हरचा विषय निघालाय म्हणून विचारते. तरुणांना आता किंवा कोणालाही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट जर व्हायचं असेल तर काय संधी उपलब्ध आहेत का? आणि त्याच्याकरता वेगळं काय ट्रेनिंग घ्यायला लागतं? ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला आवाजाच बेसिकली सगळा भाग केला पाहिजे ना तुम्हाला. त्याच्यातही बरेच प्रकार असतात. काय म्हणतो आपण, डॉक्युमेंटरीच्या मागे कशा पद्धतीने बोललं जावं, जिंगलसाठी काय
टोन वापरला पाहिजे, हम्म. एखादी कथा सांगायची असेल तर काय पद्धतीनं वापरला पाहिजे, हम्म. नवरसांचा कसा वापर तुम्हाला करावा लागेल वगैरे, अशा अनेक ऍस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. किंवा निवेदक मुलाखत म्हणून घ्यायची असेल तर तुमचा काय अप्रोच असेल, बरोबर. बोलायची तुमची कशी हे असेल, ती प्रत्येक वेगवेगळी आहे नाही. तुमची एकच शैली असून चालत नाही. त्यातले सगळे भाग तुम्हाला माहीत जर असतील हम्म. तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये प्रोग्रेस करू शकाल. संधीच्या विषयी जर तू म्हणशील तर संधी खूप आहे, पुष्कळ आहेत. म्हणजे लोक जाहिरातींमध्ये स्वतःचा आवाज देऊ शकतात. डॉक्युमेंटरीज, डॉक्युमेंटरीज ना आहे. गणपती हा खूप मोठा एक व्यासपीठ आता खरं तर आहे. आणि निवडणूक आहे तर कायमचं एक व्यासपीठ आहे. निवडणुकांमध्ये खूपदा रिक्षा वगैरे असतात, त्याच्यावरनं असतं. किंवा लोक आता बऱ्याचदा स्वतःचे व्हिडिओ क्लिप्स तयार करतात, व्हॉट्सअपवर पाठवणारे उमेदवार असतील ती मंडळी, त्यांच्यासाठीची जी काही थोडीशी संहिता लिहायची आणि मग ती बोलायची, असा एक भाग असतो. हे प्रत्येक ठिकाणी, या सगळ्या ठिकाणी आवाजच लागतो, दुसरं काय. इव्हन अनेक जाहिरातीच्या मोबाईलवर पण आपण येतात, त्याच्यावर सुद्धा व्हॉइस ओव्हर हा खूपच मोठं फील्ड आहे ते. आवाज हा हवाच आहे, लोकांना संवाद पाहिजेच, आवाज पाहिजेच. गणपतीचं तर इतकं आहे तुला सांगतो, म्हणजे खूप शिकण्यासारखं गणपतीच्या देखाव्यांमध्ये मिळतं. आता गणपतीमध्ये 2-3 प्रकार आहेत बघ, की काहीच नुसते मूर्त्यांवर हलते देखावे असतात. मग ते पण ते हलते चालते म्हणजे काय, मूर्त्या हलतात आणि त्या बोलतायत प्रत्येक वेळेला, असा तो फील असतो. त्या मूर्त्या बोलतायत, त्या कॅरेक्टरनुसार तुम्हाला बोलायचं आहे ना परत. म्हणजे पुढे रेकॉर्डेड असतं ना सगळं. हो, मूर्त्या नाही बोलत ना, रेकॉर्डेडच असतं, पण टायमिंग वर रेकॉर्डिंग असतं ना ते सगळं. ते तंत्रज्ञाचं काम आहे. पण ते तुम्हाला जे काही बोलायचंय त्या मूर्त्यांचं, काय हनुमान रावणाला भेटला तर एक रावण बोलतय मूर्ती आणि एक हनुमान बोलतय. इथं व्हॉइस ओव्हर सारख्या गोष्टीला खूप चान्स आहे ना. रावण काय तुझ्या माझ्या आवाजात नाही बोलणार ना, रे हनुमाना बाबा काय करतोय असं तर नाही म्हणणार, असं काहीतरी सुरू होईल ना. प्रोजेक्शन जबरदस्त, म्हणजे जबरदस्त प्रोजेक्शन. आवाजाला सुद्धा कुठेतरी घशातनं काढायचा किंवा फक्त तोंडातनं बोलायचं, असे जे प्रकार असतात ते सगळे व्हॉइस ओव्हर मध्ये प्रशिक्षणात येतात. ते असेल किंवा हनुमान म्हणून बोलायचं असतं, तो मारुती आहे ना शेवटी. रावणा तुला आता काय, रावणा आता लवकरच तुझा अंत होईल, प्रभू रामचंद्र येतील, असा हनुमान बोललेला तो खरा नाही वाटणार. ती मूर्ती रावणा तुझा आता लवकरच, म्हणजे आपण स्वतः जर आपल्याच आतला शोध घेतला तर गालात हवा ठेवून आपण जर बोललो तर तो हनुमानाच्या जवळ जाईल आवाज. हे शोध असं घ्यावे लागतात, स्वतःच्या बॉडीमधून ते आवाज कसे क्रिएट करायचे स्वतःच्या तोंडातून, असे काहीतरी भाग असतात. ते अशी खूप आणि काही काही तर जिवंत देखावे असतात. जिवंत देखाव म्हणजे आज पुढे एकांकिका किंवा स्क्रिप्ट असतं, तेच आर्टिस्ट बोलतात, तेच आर्टिस्ट बोलतात असं नाही, ते पण रेकॉर्डेड असतं. हा, ते फक्त हातवारे करतात तिथे. म्हणजे त्यांच्याकडे जो काम करणारी आर्टिस्ट असतील, 4-5 आई बाबा आजी आजोबा काय असतील ते आर्टिस्ट त्यांचे असतात, मंडळाचे असतात, मंडळातली मुलं असतात. त्यांना काही नाट्यशास्त्र येत असतं किंवा अशातला अजिबात भाग नाही. मग नाटक शिकलेले किंवा व्हॉइस ओव्हर शिकलेले ती लोक ते संपूर्ण 15 मिनिटं ती बोलतात कॅरेक्टर म्हणून, आणि तिथे ती मुलं त्या त्या पद्धतीची फक्त पर्सनॅलिटी सूट असणारी अशी तिथे प्लेस करून ते फक्त हावभाव करतात. म्हणजे त्यांनाही काम आहेच, ते अवघड आहे. हावभाव त्याप्रमाणे पाठ करून फक्त करायचे, ते बसवावं लागतं वेगळ्या पद्धतीनं, पण ते कदाचित बोलू नाही शकणार तितक्या ताकदीनं. की कारण गणपतीमध्ये मॉब आहे तुमच्या समोर, ओपन हे असतं, सगळा मॉब असतो, त्यांच्यापर्यंत तो आवाज ताकदीनं पोहोचणं ही गरज आहे, नाही तर मग थांबणार नाहीत लोक. तिथेही खूप काम असतं लिखाणासारखं. शोधू तेवढ्या कमीच संधी भरपूर आहे, काहीच प्रश्न नाही. करायचं म्हणणाऱ्याला शोध घेणं गरजेचं आहे, शोध घेणं गरजेचं आणि तो घ्यावाच लागतो. हो बरोबर आहे. आणि कलाकार म्हणल्यानंतर शेवटी त्यांनी ते बघायलाच पाहिजे की मी आता जर ह्या फील्डमध्ये काम करतोय तर तिथे काय संधी उपलब्ध आहेत, त्या लोकांना भेटणं, काम मिळवणं, हे काम शेवटी करावंच लागतं ना. त्याला काय करायचं, चिकटून राहावं लागतं, सारखं सातत्याने करत राहावं लागतं. एका रात्रीत काही तुम्हाला लगेच सगळी मोठी कामं द्यायला लागतात असं होत नाही. पेशन्स हा भाग
तो तर काय मोठा आहे. काय खरंय खरंय. एकदम मला मेंदुरलच मिळेल असं नाही. नाही. तू आता म्हणजे अनेक तरुण पिढी असेल, पूर्वीचे लोक असतील, एक भरतनाट्य संशोधन मंदिर पुण्यातलं हे एक अतिशय काय म्हणू त्याला, सगळ्यात जुनी संस्था एकतर आहे आणि स्पर्धेच्या निमित्ताने नाटकं बघायला किंवा तरुणांपासून एजेड लोकांपर्यंत सगळा प्रेक्षक वर्ग भरतनाट्य मंदिरला येत असतो आणि प्रत्येकाला एक तो आपलेपण आहे भरतनाट्य मंदिर म्हणल्यानंतर. तू आता त्याचा कार्यवाह आहेसच, तर सगळ्यांच्या माहिती करता प्रेक्षकांना एक भरतनाट्य मंदिरची एक थोडीशी काय म्हणू त्याला इतिहास. हा, आता 132 वर्ष झालेली आहेत त्याला, त्या संस्थेला. तर एक थोडस त्याचं माहिती दे ना, अगदी सुरुवातीपासून. साधारणपणे अगदी सुरुवातीपासूनच ऐकीवच आहे माझं सुद्धा. मी जेव्हापासून आहे 82 पासूनचा मला साधारणपणे सगळी माहिती आहेत मंडळी जी काय होती ती. त्या 82 पासून मी भरतला आहेच. तू म्हणालीस तसं की 132 वर्षाचा इतिहास आहे, त्याचे आज आपण कुठेतरी पायीक आहोत याचा एक निश्चितपणे अभिमान आपल्याला आहे. आणि तिथे नाटक हे नाटक म्हणून पाहिलं जातं, व्यवसाय म्हणून नाही पाहिलं जात. आजही नाटक हे नाटक म्हणून शिका, पहा, जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा कलात्मक आनंद जास्तीत जास्त मिळावा हा भाग त्याच्यामधला जो आहे तो भरतनाट्य मंदिर आजही पाळताना आपल्याला दिसतं. संगीत नाटकांची तर भरतनाट्य मंदिरची खूप परंपरा आहे. संगीत नाटक विभाग जो आपला आहे तो समृद्ध पण आहे. प्रोजची ही नाटकं होत असतात, नाही अशातला भाग नाही. सोनचाफा आहे, आत्ताच घरोघरी हीच गोम, कवडी चुंबक, 60 उत्तराची कहाणी, अशी त्या नाटकं मी केलेली आहेत. किंवा व्यामोह वगैरे सारखी प्रायोगिक नाटकंही केलेली आहेत. आशुतोष नेर्लेकर आहेत, ते म्हणे मी ही साधारणपणे प्रोज नाटकांची बरीचशी धुरा सांभाळत असतो असं म्हणलं तरी चालेल. एकांकिका सातत्याने वेगवेगळ्या होत असतात. पण संगीत नाटकाची जवळजवळ 15 ते 16 संगीत नाटकं आज भरतनाट्य मंदिरकडे तयार आहेत. आणि ती अजूनही एक संगीत नाटकाचा वर्ग आहे. त्याला तर आता तर तरुण वर्ग सुद्धा यायला लागलाय. लावणी बोलली अभंगाला सारखं नाटक जे आज आहे भरतनाट्य मंदिरचं ते उत्तम सुरू आहे. आणि ही अशी लोक येत आहेत त्या निमित्ताने. तर हा जो सगळा प्रवास आहे भरतनाट्य मंदिरचा, उपक्रमही भरतनाट्य मंदिराचे बरेच आहेत. नाट्य प्रशिक्षण वर्ग हा एक जसा उपक्रम आहे, तसा संगीत नृत्य विद्यालय हा भरतनाट्य मंदिरचा एक वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये कथ्यकचं प्रशिक्षण वर्ग आहे, गायन वर्ग आहेत, तबला वर्ग आहे. हे जसे वर्ग आहेत त्याप्रमाणे मग त्यांचे सुद्धा कार्यक्रम होत असतात. नृत्याचे असतील किंवा हे कार्यक्रम, गुरुपौर्णिमा असेल, त्यांचे विविध कार्यक्रम सातत्याने होत असतात. त्या विभागातर्फे भरतनाट्य मंदिर दर महिन्याला एक असा एक सांस्कृतिक कार्यक्रम करतं की ज्यामध्ये नवोदित जे कलाकार आहेत की जे बरेचसे तसे संबंधित नाहीत काही, पण ते आपलं एक व्यासपीठ तयार करून काही ना काहीतरी करत असतात आणि खरोखर चांगलं करत असतात. ते जर आपल्याला भरतनाट्य मंदिरला अप्रोच झाले तर आपण त्यांचा कार्यक्रम लोकांसाठी विनामूल्य ठेवत असतो. आणि त्यांना आपण थिएटर आणि थिएटरच्या काही सुविधा ज्या आहेत, लाईट्स असेल वगैरे, त्या आपण पुरवतो फ्री. आणि त्यांची एक दिवसाची जाहिरात सुद्धा आपण करतो. आणि मात्र प्रेक्षक थोडेसे त्यांनी सुद्धा आणावे ही त्याच्यामध्ये अपेक्षा असते. पण प्रत्येक वेळेला आपल्या एका जाहिरातीवर लोक येतील असं त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लोकांना विनामूल्यच ठेवलेला असतो. तर हा एक चांगला उपक्रम भरतनाट्य मंदिरचा गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा आहे. स्वस्त नाटक योजना आहे. त्यात सुद्धा लोकांना आपण 1500 रुपयामध्ये फक्त 5 नाटकं दाखवतो आणि एका नाटकाचे 2 पास मिळतात. 1500 रुपये ही खरंच नाटकाचं तिकीट 500 रुपये, त्याच्या अगेन्स्ट 1500 मध्ये एका नाटकाला 2 जण गेलात तर 1500 रुपये खर्च होतो. 5 नाटकं तुम्ही बघता 1500 रुपयात. हा एक मोठा आणि चांगला उपक्रम भरतनाट्य मंदिरचा निश्चितच आहे. आणि त्यामध्ये विशेषतः मला हे सांगायला आवडेल, रेग्युलर आता व्यावसायिक खूप चाललेली जी नाटकं आहेत सातत्याने ती तुम्ही जाऊन बघताच ना. तुम्हाला ज्यांना बघायची ती जाऊन बघताच, ती आपण नाही ती जे उत्तम आहे किंवा भरतनाट्य मंदिर त्याची निर्मिती करत प्रामुख्याने
किंवा इतरांनी काही निर्मित केलेली आणि वेगळी चांगली झालेली अनवट नाटके ज्याला आपण म्हणतो, अनवट एक जो प्रवास असतो नाटकांचा, त्यातली नाटके या लोकांना बघायला मिळतात. सो नाट्यसृष्टीतलं वेगवेगळा अनुभव त्यांना पाहायला मिळतो या नाटकांच्या निमित्ताने. भरतनाट्य मंदिरची ग्रंथालय हा एक खूप मोठा भाग आहे. आज जवळजवळ 12,000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे. नाटक आणि संगीताचे अभ्यासक पुस्तक आहेत. अनेक लोक PhD साठी त्या ग्रंथालयाचा लाभ घेतात. कित्येक लोक डॉक्टरेट झालेली आहेत तिथून. सो असा सगळा एक भरतचा प्रवास आहे. पण म्हणजे मला अगदी सुरुवातीपासूनचा विचार आहे. आता या सगळ्या ऐकू गोष्टी आता आपले पूर्वी भरतनाट्य मंदिर आता जिथे उभं आहे तिथे पूर्वी बॅडमिंटन कोर्ट होतं ना? हो, बॅडमिंटन कोर्ट होतं. आणि अशी सर्कसमध्ये जशी बसायची गॅलरी असते ते मागच्या बाजूला नाही का, पॅव्हिलियन टाईप असतं, लाकडाच्या फळ्या अशा, तसं ते होतं. आणि पुढे खुर्च्या असायच्या आणि स्टेज होतं, फक्त ओपन होतं असं म्हणतात. ते पाहिले नाही, पाहिले ते मी आणि त्याच्यानंतर मग हे बांधलेला थिएटरच्या आता की ते आता तर म्हणजे जवळपास स्पर्धांसाठी तर भरतनाट्य मंदिरच, राज्यनाट्य, कामगार कल्याण, अनेक एकांकिका स्पर्धा, सगळ्याच. कारण तिथे मुळात भरतनाट्य मंदिरकडे आतमधली सुविधा ज्या आहेत ना त्या तशा सुविधा कुठेही बाहेरच्या थिएटरला नाही. लेव्हल्स असतील, वापरायला वस्तू असतील, सेट असतील, हे सगळं तिथे आहे की जे लोकांना नॉमिनल काही चार्जेस देऊन भाडं देऊन तुम्ही घेऊ शकता. जे बाहेर करायचं म्हणजे त्यांना कुठून तरी घेऊन ते आधी त्या थिएटरला न्यावं लागतं. ट्रान्सपोर्ट अमुक तमुक या गोष्टी किती वाढतात. त्यामुळे बाहेर स्पर्धा होण्यापेक्षा भरत स्पर्धेला असले की लोकांना आवडतं. आणि भरतचा प्रेक्षक आणि भरत मध्ये काम करणारे लोक यामध्ये बॉन्डिंग तयार होतात. प्रेक्षक जवळ म्हण किंवा काय तिथे रमतोच्या पद्धतीने प्रयोग, असं आजकालचे सुद्धा कित्येक प्रथित यश नट सुद्धा सांगतील की तिथं जो प्रयोग रमतो तसा नाही. आणि ते एक वळण स्पर्धा म्हणली की भरतनाट्य मंदिर हे समीकरणच झालेलं आहे. आता दुसरा भाग म्हणजे तुझा अजून एक जो पैलू आहे रोटरी क्लब ऑफ हिलसाइड, तर तिथे तू कार्यरत आहेस. 2021-22 ला तू प्रेसिडेंट सुद्धा होतास. तर समाजाशी जोडणाऱ्या कोणत्या गोष्टी तुम्ही रोटरीकडनं करत राहता ती जरा आम्हाला माहिती दे. मुळात रोटरी क्लब हा काही कलासाठी असणारा असं NGO नाहीये. सामाजिक कामं करणाराच NGO आहे. बाकी कला या गोष्टींचा भाग त्याच्यामध्ये आहे. आज पुण्यामधले जेवढे काही रोटरी क्लब असतील जवळपास आज 60 ते 65 पुण्यामध्ये आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जो सर्कल आहे रोटरीचा त्याच्यामध्ये साधारणपणे 105-125 वगैरे असे साधारण क्लब आहे. तर NGO हा सामाजिक कार्यासाठी जास्त आहे. पण मग यांच्यामध्ये जे काही कलेचं आहे की स्पर्धा घेतल्या जातात, वेगवेगळ्या गायनाच्या स्पर्धा असतील, एकांकिका स्पर्धा असतील, अशा स्पर्धा आपण अधूनमधून घेत असतो. तर तो कलेचा भाग त्याच्याबरोबर आहे, तो निगडीत आहे. पण बाकी जी हे सामाजिक हीच खूप मोठी उदाहरणार्थ सांगायचं तुला झालं तर सार्थक सेवा संघ म्हणून आहे आंबळ्याला सासवडच्या जवळ. तिथे रोटरी क्लब हिलसाइडचं मोठं काम, बेसिकली रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाइडचं पाण्याच्या संदर्भातलं काम खूप मोठं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. तर गेल्याच वर्षी आमच्या क्लबने सोलर सिस्टीम्स दिल्या. जवळपास हातवे म्हणून गाव आहे, तिथल्या घरांना सोलर सिस्टीम आपण दिल्या बसवून, म्हणजे सगळ्यांना. आणि काही शाळा 40 शाळा, त्या शाळांना सुद्धा सोलर सिस्टीमची आपण प्रोव्हाइड केली. ते आज रोटरी क्लबच्या माध्यमातून काम होत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये फंड्स निर्माण होतात, लोकांकडनं येतात. तसंच रोटरी क्लब इंटरनॅशनल रोटरी क्लब आहे, त्याच्याकडनंही काही फंड्स येत असतात. CSR आणि हे याच्या माध्यमातून ही कामं होत असतात आणि ही खूप मोठी कामं असतात. मी ज्या वेळेला प्रेसिडेंट होतो त्यावेळेला गुंडाळवाडी नावाचं गाव आहे खेडच्या जवळ, चासकामात धरण वगैरे आहे त्याच्या याच्यात आहे. त्या चासकामांचा बॅकवॉटर, तिथे एक नुसता ओढा होता त्या गुंडाळवाडीला. तिथे आम्ही एक बंधारा घातला मोठा आणि एक छोटं धरणच तयार झालेलं आहे. तर त्याचे फोटो दाखवायला मला आवडेल, मी दाखवशील. तर ते फोटो गुंडाळवाडी त्यावेळेला कसा होता तो ओढा आणि आता तो संपूर्ण त्याला जेव्हा
बंधारा टाकलाय तेव्हा आता तिथे ते भरपूर पाणी साठतं आणि गुंडाळवाडीची जी काही बेसिक 4 महिने होते साधारण फेब्रुवारी मार्च पासून जो 4 महिन्याचा त्यांचा खूप टंचाईचा काळ होता तो आता त्या निमित्ताने बऱ्यापैकी दूर झालेला आहे. आणि हे पाणी साठल्यामुळे नॅचरली गावातली थोड्याफार विहिरी आहेत ना त्यांना सुद्धा पाझर येतात, त्यामुळे गावातल्या विहिरी सुद्धा भरतात. तर हे काम माझ्या प्रेसिडेंटशिप मध्ये सुरू झालं, पुढच्या 2 वर्षात ते पूर्ण झालं. आता म्हणजे अर्थात ते पुढे पुढे जातं असं काम आणि आपण त्यांनी करत त्या वर्षीचा जो प्रेसिडेंट असेल त्यांनी ते काम पुढे कॅरी होतं नेत राहणं गरजेचं आहे. आणि तो रोटरीतला आहे म्हणजे ते पुढे होत राहतं काम आणि खूप रोटरीच्या माध्यमातून अशी सामाजिक काम सातत्याने होत असतात. आता मला तुझ्याशी बोलताना तर सगळं इतकं जाणवत आहे ना की तू एक उत्कृष्ट अभिनेता आहेस, लेखक आहेस, दिग्दर्शक आहेस, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेस. रोटरीचं एवढं काम तुम्ही करत असता म्हणजे एका वेळेला किती भूमिका तू खरं म्हणजे करत असशील आणि मनामध्ये सुद्धा ते प्रोसेसिंग ते चालूच असतं सगळं. तर अशा वेळेला म्हणजे असं होतं ना की इतक्या गोष्टी आपल्या एका वेळेला चालू असतात की मग नक्की मी आता हे करू का ते करू, ते करू का हे करू, असं खूप होत राहतं आणि मग मी कुठेतरी हरवतोय का स्वतःला अशी एक भावना मे बी निर्माण होऊ शकते किंवा मला एवढ्या गोष्टी करायच्या आहेत अजून आयुष्यामध्ये आणि आयुष्य तर आपल्याला एकच मिळालंय. तर अशा वेळेला मग काय भावना होते तुझी? असं नाही होत म्हणजे होतं कसं होतं तुला सांगतो. एका वेळेला खूप काही चालू असतं ना सातत्याने, काही वेळेला एका वेळेला 2-2 नाटकं चालू असतात म्हणजे बसवण्याचं काम. कामं करताना तर होती, जेव्हा कामं करत होतो खूप व्यावसायिक कामं करू, आता कामं व्यावसायिक फारसे करत नाही, बसवणं वगैरे या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट जास्त असतं. तर ती जी वेळेला कामं करत होतो तेव्हा ते होतच सगळं, पण त्या वेळेला सुद्धा काय किंवा आता सुद्धा काय अशी ज्या वेळेला दाटी येते ना सगळी डोक्यामध्ये त्यावेळी ब्रेक घेतो सर बेटर. मग ह्या सगळं करत असताना कुठल्याही तक्रारी न करता जे बायको साथ देत असते ब्रेक घेऊन तिच्याबरोबर कुठेतरी ट्रिपला जा किंवा घरात काहीतरी करा अशा पद्धतीने एक मी म्हणजे किंवा फटीक येतो असं म्हणतो. नॉशिया तर नाही वाटू शकत कारण आपला आवडच आहे ती, त्यामुळे तसं नाही नॉशिया यायचा प्रश्न नाही, फटीक येतो काय गुळगुळीत असतं डोकं सगळं. सरळ छान ब्रेक घ्यायचा, घरी वेळ द्यायचा, घरातलं काहीतरी कामं काढायची, आवरावर काढायची, 2 दिवस झाले की पुन्हा ते सगळं रिचार्ज. पण म्हणजे आता जसं आपण म्हणतो की रोजच्या रुटीन मधनं थोडासा ब्रेक म्हणून लोक नाटक बघायला जातात, आम्ही नाटक बघायला नाही जात, पुन्हा तेच बघायला असं होतं. कारण आपण अभ्यास म्हणूनच ती नाटक बघत असतो. पुन्हा नाटक बघायला गेले की पहिले ह्याच्या मागे काय चालू असेल, हा म्हणजे काय काय केलं, अरे असं विचार नाटक बघायला नाही, अशा पद्धतीने वेगळाच ब्रेक घ्यायचा आणि मग पुन्हा एकदा नव्याने सुरू होतं. आणि एक रिलीफ असतो ना, रोटरीची कामं वेगळ्या पद्धतीने होतात, भरतनाट्य मंदिरचे काहीतरी इतरची कामं असतात, लॉजिस्टिक्स वगैरे याच्यामध्ये डोकं गुंतवलं तरी एक वेगळा रिलीफ येतो. हे सगळे वेगवेगळे भाग असतात, त्यामुळे तो एक फायदा होत राहतो. मस्त, काहीच करायचं नाही असं नाही होत, होतच नाही असं. आणि काही नाही करूयात नुसतंच जरा आराम करू असं म्हणलं की मग अशा वेळेला आजार पण येतो, लगेच आजारीच पडतो. करत असतो तर नाही पडत, पण करत नाही म्हटल्यावर पडत. अगदी खरं. आणि हे खूप कलाकारांच्या बाबतीत होतं बरं का, असे काहीच करत नाही म्हणून मी आजारी पडतो. येस येस, छान बोलून खूप छान वाटलं आता तुझ्याशी. आणि आता आपण अगदी मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत. तर मला सगळ्यांनाच हा प्रश्न नेहमी विचारावासा वाटतो, तो मी तुला विचारते की एवढे आता मनोरंजनाची काय म्हणतात ते उपलब्धता सगळीकडे आहे सगळ्यांना, आणि त्याच्यामध्ये एखादा नवीन कलाकार जेव्हा या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितो तर त्याला अनेकांना असा प्रश्न पडतो किंवा मी नाटक करू, सिनेमा करू, सिरियल करू का काय, म्हणजे इतर क्षेत्र व्हॉइस ओव्हर सारखं क्षेत्र असेल तिथे जाऊ. अशा लोकांना तू काय सल्ला देशील की काय करायला पाहिजे त्यांनी? करायला पाहिजे म्हणजे बेसिकली जी बेसिक्स आहेत ना या क्षेत्रातली, अभिनय असेल, व्हॉइस ओव्हर असेल किंवा
अभिनय व्हॉइस ओव्हर हा बेसिक भाग. सगळ्यांनाच अभिनेता व्हायचंय असं होत नाही, पण म्हणून तुमच्यामध्ये त्या क्षेत्राला निगडीत असणाऱ्या कौशल्यांपैकी काहीतरी एक कौशल्य नक्की असू शकतं. उत्कृष्ट बॅकग्राऊंड म्युझिक देणारे उपलब्ध आहेत का? नाहीयेत. उत्कृष्ट एडिटिंग करणारी मंडळी आहेत का? नाही. इनफॅक्ट आता तेच झालंय, आता आपले नाटकं जी आपली चालू असतात ना, ते सगळ्यांची तक्रार तीच असते अरे की बॅकस्टेजला लोकच नाही काम करायला. एक्झॅक्टली. साधं प्रॉपर्टी मांडणे हे सुद्धा किती महत्वाचं काम आहे. अगदी. आणि एखाद्या माणसामध्ये जर मुळात तो एक व्यवस्थितपणा जर असेल की घरात सुद्धा मी पेन इथं तर इथेच ठेवेन अशा करणारी जी बेसिक प्रवृत्ती आहे, अशी प्रवृत्ती तुमची व्यवसायात रूपांतरित होऊ शकते नाटकासारख्या ह्याच्यात. तर त्या 3 तासात लागणाऱ्या वस्तू तिथल्या तिथे मिळणं हे सुद्धा एक जॉब आहे. मला स्टेजवर जाऊन फक्त दिसलो पाहिजे नाही ना. म्युझिक लाईट पण आहे, म्युझिक ऑपरेशन आहे, नेपथ्याचं तुम्हाला जरा डोकं असेल तर तुम्ही नेपथ्य वर्कआउट करू शकणार आहात, किंवा व्हिडिओ वगैरे या तंत्रांमध्ये उत्कृष्ट एडिटिंग. मी जेव्हा ते एडिटिंग म्हणजे मी पूजागिरी म्हणून त्यांच्या बरोबर माझा तो स्टुडिओ, आणि आम्ही ते काही हास्य फुले अंगणे आणि मनातले सगळे अशी अभिवचन सुद्धा करतो 2 पात्री. तर त्यांच्या बरोबरचा तो होता स्टुडिओ. तर त्यामुळे स्टुडिओमध्ये सुद्धा ही जी काम त्यावेळेला मी एडिटिंग शिकलो, व्हिडिओ एडिटिंग. मला व्हिडिओ एडिटर व्हायचं होतं का? कारण मी ऑलरेडी हे सगळं करत होतो, डायरेक्शन करतोय, ऍक्टिंग करतोय. अजून पुन्हा व्हिडिओ एडिटिंग साठी सरळ 7-8 तास बसून जे ते काम करावं लागतं तो वेळ माझ्याकडे नव्हताच. मग मी शिकलो, पण तरी सुद्धा का तर डिरेक्ट करताना लक्षात येतं की एडिटिंग टेबलवर काय करू शकतो, म्हणून ते कौशल्य माहीत असावं. म्हणून म्हणून की बेसिक कौशल्य जी आहेत ना ती तुम्ही आत्मसात ठेवा. त्यातल्या कुठल्या ह्याच्यात तुम्हाला करिअर करायचंय हा तुमचा चॉईस असला, स्पार्क नंतर जाणवतो, तुम्हाला जाणवतो आणि तुमचा चॉईस असेल की अरे हे मजा आहे, हे मला जमतंय, येस मी पुढे जाईल, तर ते त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. शिकताना सगळं शिकून घ्या, हे करून बघा, हे करून बघा, हे करून बघा, ते करून बघा. मग नेमकं कुठे आहे हे तुम्हाला सापडायला सुरुवात होईल, आणि मग त्यात आपोआपच तुम्हाला इच्छा तिथे मार्ग असं ते दिसत राहतं, आणि तिथल्या संधीही ओपन होत राहतात. तर हे तुम्ही करत राहिलात तर चांगली गोष्ट आहे. करत राहावंच लागतं. खूप काही करायचं अजून आपल्याला असं वाटत राहतं की अजून हे राहिले बरं का, रसिक मोहिनीसाठी नाटक करायचं, अजून कित्येक दिवस झाले डिरेक्ट करायचं. आपण इतके ओळखीचे पण असं कधी असा योग नाही, पण कामं केली असं कुठेतरी होत राहतं, शोधत राहिलं, करत राहिलं. तर हे होत राहील चांगल्या पद्धतीने, आणि नवीन नवीन तुम्ही करत राहिल्याशिवाय हे होतं. म्हणजे जसं एक काळ असं होतं की काय होत नव्हतं बाहेर, इकडं होत नाही, इकडं काय करत नाही. मग एक पर्याय निघाला की काहीतरी 2 पात्रीच करूया. मग मी आणि दिलीप भाल्यांनी माणसं अशी वागतात का नावाचा एक नवीन प्रकार काढला 2 पात्री त्यावेळेला. त्यालाही चांगला रिस्पॉन्स होता. त्याच्या जवळजवळ 900 प्रयोग झाले दोघांचे, आणि दोन्ही म्हणजे थिएटर शो पण झाले आणि गणपती किंवा असे इतर कॉन्ट्रॅक्ट शो पण. आणि तसं मला वाटतं एकपात्री कलाकार म्हणजे एकपात्री तुम्ही जेव्हा करता किंवा द्विपात्री, खर्च नाटकाच्या मध्ये काहीच नसतो, तसा पडला गेला कमी असतो, निश्चितपणे कमी पडतो. त्यामुळे ते घेणाऱ्याला परवडतं. ते नाटकाचा म्हणजे बाकीचा खर्च एवढा असतो. नाटक सुद्धा मी आता सासूबाई 4 सोडा मी नाटक जे केलं होतं ते निर्मिती करून पाहिली होती. त्याच्यापर्यंत झाले नाही, निर्माता पण झाला म्हणजे अंशतः एकदा म्हणलं बघूया ना, ते करून बघू काय काय करावं लागतं, ते चांगलं झालं. मस्त, खूप छान सगळं खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. खूप नवीन माहिती मला सुद्धा मिळाली व्हॉइस ओव्हर आणि या संदर्भामध्ये, आणि तुला पुढच्या सगळ्या तुझ्या उपक्रमांना रसिका मोहिनीकडून खूप खूप शुभेच्छा. आज तू वेळ काढून आलास आणि आमच्याशी संवाद साधलास, त्याकरता रसिका मोहिनी टीम कडून सुद्धा तुझे मनपूर्वक आभार. संजय, आपल्याकडे रसिका मोहिनी पॉडकास्टवर जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस म्हणून एक शॉप आहे,
तर ते या पाहुण्यांकरता खास गिफ्ट देत असतात. ते तुझ्याकरता एक छोटस गिफ्ट. थँक्यू. रसिक मोहिनी.